बघता यावी. ओके. तर परत एकदा सगळ्यांचं स्वागत करत, ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ ऑन केलेत सगळ्यांचं स्वागत आहे मनःपूर्वक. आणि चेतना एम्पॉवरमेंट फाउंडेशन काय करतं त्याच्याबद्दलचं व्हिडिओ आपण बघितलेला आहे. आता त्याच्याबद्दलचं थोडक्यात माहिती मी आपल्याला देऊ करते. माझा आवाज सगळ्यांना स्पष्ट येतोय असं मी गृहीत धरते. येस मॅडम? येतोय मॅडम आवाज. ओके, ओके. आता मी स्लाईड शो प्रेझेंट करणार आहे. तर तेव्हा तुम्हाला जर इथे आपला व्हिडिओ ऑफ करायचा असेल तर आपण करू शकता आणि जेव्हा मी परत स्क्रीन शेअरिंग ऑफ करेल तेव्हा आपण आपला व्हिडिओ ऑन करू शकता. ओके. तर चेतना एम्पॉवरमेंट फाउंडेशन मागील 12 वर्षापासून संभाजीनगर आणि आजूबाजूचे जे 8 डिस्ट्रिक्ट्स आणि गुजरात इथे ॲक्टिव्हेटेड आहे आणि आपल्या सेवा समाजासाठी निरंतर देत आहे. तर चेतना एम्पॉवरमेंट फाउंडेशन आज आपल्यासमोर हा जो व्हॅल्यू एज्युकेशनचा प्रोजेक्ट ठेवत आहे, यामध्ये चेतनाचं नॉलेज पार्टनर म्हणून हेमा फाउंडेशन मुंबई हे सुद्धा आता चेतनाचं कार्य बघून मागील 2 वर्षापासून चेतनाबरोबर हातमिळवणी करून चालत आहे. चेतना गुजरात आणि महाराष्ट्र इथे या कार्याचा अवलंब करत आहे ॲज अ इम्प्लिमेंटेशन पार्टनर. चेतनाचं स्वतःचं मोटिव्ह आहे की सोसायटीच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मानसिक सशक्तीकरण, मेंटल वेलनेस, व्हॅल्यू एज्युकेशन, नंतर अँटी ॲडिक्शन ज्याच्यामध्ये सबस्टन्स अब्यूज आणि डिजिटल वेलनेस या दोन्ही क्षेत्रामध्ये कार्य करणं. त्याचबरोबर एज्युकेशनच्या क्षेत्रामध्ये हायर एज्युकेशनसाठी ते अंडर प्रिव्हिलेज मुलं आहेत, त्यांना मदत करणं. आता सध्यांतरी चेतनाच्या या एज्युकेशन प्रोजेक्टमध्ये 2 प्रकारचे प्रोजेक्ट चालतात. एक आहे जीवन निर्माण आणि दुसरं आहे विद्या सहायता. ज्यामध्ये जीवन निर्माणमध्ये आमच्या इथे या चेतना हॅपी विलेजमध्ये जवळपास 40 पेक्षा अधिक मुलं आम्ही दत्तक घेतलेले आहेत आणि त्या मुलांचं शिक्षण, राहणं आणि त्यांचं जेवण हे सगळं चेतना हॅपी विलेज बघतं. चेतना एम्पॉवरमेंट फाउंडेशन बघतं. चेतना जीवन निर्माण या प्रोजेक्टमध्ये विद्यार्थ्यांच्या चरित्रावर आणि पूर्ण सखोल त्यांच्या व्यक्तित्वावर कार्य केलं जातं. चेतना विद्या सहायतामध्ये जे मुलं आपल्या परिस्थितीमुळे आपला अभ्यासक्रम पूर्ण करू शकत नाही, त्यांना 10वी नंतर दत्तक घेऊन त्यांच्या जॉब लागेपर्यंत त्यांना त्यांची प्रोफेशनल डिग्री होईपर्यंत आम्ही त्यांना फायनान्शियल सपोर्ट करतो. आणि यामध्ये जवळपास आतापर्यंत 307 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या स्वप्नांना पंख देण्याचं श्रेष्ठ कार्य, महत् कार्य परमेश्वर आमच्याकडून करून घेत आहोत. त्यासाठी आम्ही त्याचे धन्यवाद मानतो. चेतनाचं मानसिक सशक्तीकरणामध्ये काम असल्यामुळे चेतनाचे सगळे प्रोजेक्ट हे इंटर रिलेटेड आणि इंटरकनेक्टेड आहेत. त्यामुळे चेतनाचे मागील 12 वर्षापासून जे सेवा चेतनाने 2,70,000 पेक्षा अधिक लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे आणि एवढ्या 2,70,000 लोकांपेक्षा जास्त लोकांपर्यंत याचा लाभ आतापर्यंत आम्ही पोहोचू शकलो आहोत. करते. येस. थँक यू. तर चेतनाचं व्हिजन मिशन आहे की नवी सशक्त पिढी घडवावी आणि जे सशक्त आहेत त्यांना सशक्त कसं ठेवावं यासाठी त्यांना मदत करावी. तर मानसिक सशक्तीकरण हा व्हिडिओ आपण ऑलरेडी बघितलाय, त्यामुळे मी तिथे आता परत जात नाही. आकाश, आपण हाच व्हिडिओ दाखवला होता ना आता? येस मॅडम, तोच दाखवला होता. ओके. जनरली आपल्या सगळ्यांचा दृष्टिकोन असा असतो, की आपण विचार करतो, की आपल्या येणाऱ्या पिढीला एक खूप सुंदर प्लॅनेट भेटलं पाहिजे. म्हणजे ही सृष्टी खूप छान आपल्या नवीन पिढीला भेटली पाहिजे. परंतु मानव असल्याकारणाने आपण नेहमी घेण्याचाच विचार न करता आपल्यामध्ये एक आणखी एक गुण आहे दातृत्वाचा. तर आपण एका वेगळ्या प्रकारे जर विचार केला तर? म्हणजे आपल्या मुलांसाठी एक बेटर प्लॅनेटपेक्षा या सृष्टीलाच एक नवीन पिढी आपण निर्माण करून दिली तर? तर कसं होईल? तर मला वाटतं बरेचसे आपल्या अवतीभोवतीचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते फिनिश व्हायला मदत होईल. त्यामुळे बेटर किड्स फॉर अवर प्लॅनेट या अ, उद्दिष्टाने हा प्रोजेक्ट आम्ही राबवत आहोत. हा प्रोजेक्ट म्हणून नाहीये तर हा समाजात नवीन पिढी घडवण्याचा एक आमचा एक स्वप्न आहे, ज्यामध्ये आपल्यासारख्या जागृत शाळा आणि जागृत संस्था यामध्ये ॲक्टिव्हेटेड आहेत. जसं आपण इतर अकॅडमिक्स विषय आपल्या शाळेमध्ये शिकवतो, त्याच प्रकारे होलिस्टिक एज्युकेशन ज्याला आपण म्हणतो, तर ते होलिस्टिक एज्युकेशनची खूप छान सांगड आपण बसवू शकतो, जर शाळेने ठरविलं तर. आणि आज आपण सगळेजण जे इथे उपस्थित आहात, ते सगळे अशाच पद पोझिशनवर आहात, की जे हे ठरवू शकतात, की आपल्या शाळेत या व्हॅल्यू एज्युकेशनची किंवा होलिस्टिक एज्युकेशनची सांगड कशी घालावी. तर मला असं वाटतं, की या सगळ्या विषयांबरोबरच
एक छोटासा विषय, एक छोटासा पिरियड तो पण रोज घ्यायची गरज नाहीये. आठवड्यातून एकच दिवस जर आपण एक पिरियड मुलांसाठी ठेवला, तर या एका तासिकेमध्ये सुद्धा आपण होलिस्टिक एज्युकेशनचं आपलं पर्पज याच्यामध्ये अटेंड करू शकतो किंवा गेन करू शकतो. ते कसं होणार आहे त्याच्याबद्दल मी पुढे सांगणारच आहे तुम्हाला. परंतु ह्याच्यामुळे या एका पाऊलामुळे जर आपण सर्वांनी आपल्या शाळेसाठी, आपल्या संस्थेसाठी हे पाऊल उचललं, तर नवीन घडणारी पिढी जी आपल्या विक्रमादित्य शाळेतून बाहेर निघणार आहे, तर तुम्ही पूर्ण प्राउडफुली सांगू शकणार आहात, की आमच्या शाळेत येणारा विद्यार्थी याची फक्त आम्ही अकॅडमिकची फीस देतो, परंतु याच्यासोबत आम्ही विनामूल्य बरंच काही देत आहोत. आणि तिसऱ्या आपली शाळा कोणत्या वर्गापासून कोणत्या वर्गापर्यंत आहे मॅडम तुमच्या आपल्या संस्थेमध्ये? आमच्या संस्थेमधल्या शाळा सगळ्या 1ली ते 10वी पर्यंतच्या आहेत मॅडम आणि 11वी, बरं. 12वी पण आहेत आणि काही ठिकाणी कॉलेजेस पण आहेत. खूप छान. तर ॲक्चुअली हा जो पूर्ण अभ्यासक्रम आहे, हा 3ऱ्या वर्गापासून 12व्या वर्गापर्यंत बनवलेला आहे आणि त्याच्या वरच्या सीनियर कॉलेजसाठी आता अभ्यासक्रम बनलेला आहे. तर 3ऱ्या वर्गा म्हणजे पहिल्या वर्गात तुमच्या शाळेमध्ये आलेला विद्यार्थी हा जेव्हा 12वी पास करून किंवा कॉलेज पास करून तुमच्या शाळेतून जेव्हा बाहेर जाणार आहे, तेव्हा तुम्ही प्राउडफुली सांगू शकता, की आमच्या विद्यार्थ्याला अकॅडमिक्सचे एवढे सब्जेक्ट तर आम्ही दिलेलेच आहे. त्याचबरोबर त्याच्या चरित्ररूपी झोळीमध्ये आम्ही 50 पेक्षा अधिक मूल्य किंवा 50 ते 65 मूल्य आम्ही त्या विद्यार्थ्याच्या चरित्रामध्ये रुजवण घालून त्याला या समाजासाठी एक पॉवरफुल किंवा सशक्त युवा म्हणून आम्ही या देशाला सपोर्ट करत आहोत. आणि याच्याशी आम्ही याच्यासाठी आम्ही कोणत्याही प्रकारची फीस आकारलेली नाहीये. न चेतना आपल्याकडनं कोणती फीस आकारणार आहे आणि तुम्हालाही याच्यासाठी कोणती फीस आकारायची नाहीये. तर हे मूल्य शिक्षण चेतनाकडनं पूर्ण समाजसेवेमध्ये विनामूल्य आपल्याला दिलं जात आहे. हेमा फाउंडेशनकडनंही विनामूल्य हे आपल्यासाठी प्रोव्हाईड केलेलं जात आहे आणि आपल्या शाळेलाही ते त्याच प्रकारे प्रोव्हाईड करायचं आहे. याच्यामध्ये शिक्षकांना खूप अधिक मेहनत नाहीये. शिक्षकांना जसं इतर सब्जेक्ट शिकवण्यासाठी एक्स्ट्रा मेहनत घ्यावी लागते, तशी याच्यामध्ये नाहीये. कारण की सगळं काही पॅन इंडियापर्यंत हा प्रोजेक्ट पोहोचण्यासाठी आम्ही ऑनलाईन अवेलेबल करून दिलेलं आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला ते सगळे व्हिडिओ सुद्धा देऊ शकतो. सगळं काही आम्ही तुम्हाला मटेरियल प्रोव्हाईड करू शकतो किंवा ऑनलाईनही सगळं काही अवेलेबल आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी NEP 2020 आणि आता त्याची सुधारित आवृत्ती हे सगळं याच्यात कव्हर केलेलं आहे. तर मूल्य शिक्षणाची मूळतः गरज काय? याच्याबद्दल आपण सगळे जागरूक असालच, तरी सुद्धा एक छोटासा व्हिडिओ हेमा फाउंडेशनकडनं मी आता आपल्याला दाखवू इच्छिते. तो लक्षपूर्वक आपण सर्वांनी ऐकावा. यामध्ये शब्द नाही आहेत, परंतु जे दृश्य आपल्याला दिसणार आहे, त्याच्यावरनं बरंच काही आपण कनेक्ट करू शकणार आहोत. तर आपण बघूया हा व्हिडिओ.
नक्कीच. आपण आपल्या पूर्ण संबंध पिढीला ते सगळं देऊ इच्छितोय जे आपल्याला भेटलेलं नाही आणि ते सगळं उत्कृष्ट क्वालिटीचं आपण देऊ करतोय. तरी सुद्धा मॉरल, व्हॅल्यूज किंवा जीवनातले काही तत्व आणि चरित्र याचं कुठेतरी आपल्याला कमतरता का जाणवते आजच्या पिढीमध्ये, जे कधी काळी आपल्याला पिढीमध्ये रुजवण्याची गरज पडलेली नव्हती. त्याच्यावर आजकाल आता आपल्याला सेशन्स का राबवावे लागतायत. कारण की या सगळ्या गोष्टींची आता कमतरता होत आहे. परंतु आपण सगळे त्याच्याबरोबरच डील करत आहात. आज आपल्या सगळ्यांचं महत्त्व काय आहे समाजामध्ये? आधी समाजामध्ये टीचरचं महत्त्व हे खूप खूप अधिक असायचं आणि आपण बघायचो की टीचर हे टीचिंग हे सगळ्यात मोस्ट डिफिकल्ट जॉब आहे आणि विश्वामध्ये त्याला सगळ्यात म्हणजे इतर देशामध्ये जर आपण बघितलं तर त्याचे खूप रिवॉर्ड्स आहेत. परंतु भारतामध्ये आपण असं बघू शकतो, की भारतामध्ये एवढं रिवॉर्ड्स आपण त्याला मिळतंय किंवा तेवढा रिस्पेक्ट आता मिळतोय या प्रोफेशनला असं आपण बघत नाहीये. त्यामुळे तरी सुद्धा आपण सर्वांनी आपल्या जीवनामध्ये टीचिंग हा फील्ड चूज केलाय. म्हणजे कुठेतरी आपली या समाजासाठी एक स्पेशल आपलं या समाजासाठी काहीतरी तळतळ आहे. आणि खरंच एक खूप मोठा इन्फ्लुएन्शियल रोल हा टीचर्सचा समाजामध्ये असतो. त्यामुळे आपल्या सर्वांचा रोल हा आपल्या मुलांसाठी, आपल्या विद्यार्थ्यांसाठी आणि आपल्या शाळेसाठी हा खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपलं एक सेशन घेण्याच्या आधी मला खूप आठवले ते अब्दुल मलिक जी. असे बरेचसे शिक्षक आहेत. जेव्हा चेतना हॅपी विलेजमध्ये आपल्या टीचरचं ट्रेनिंग होतं, तेव्हा हा पूर्ण सेशन आम्ही याच्यावर घेतो. आणि याच्यामुळे अनेक टीचर हे मोटिव्हेट होतात. तर त्यामुळे अब्दुल मलिकजीचं एक त्याच्यातनं मी उदाहरण घेऊ इच्छिते, की हा शिक्षकाबद्दल आपल्यामधनं कोणी ऐकलेलं आहे का? ते मला सांगाल? कुणी ऐकलेलं आहे यांच्याबद्दल? अब्दुल मलिक सर जे आहेत, हे मलाप्पुरम डिस्ट्रिक्ट केरळा इथून येतात आणि सगळ्यात त्यांचं महत्त्वाचं हे आहे, की अ, 7.5 माईल्सचं डिस्टन्स किंवा 3 तासाचं डिस्टन्स हे 3 तासाचं डिस्टन्स हे करण्यासाठी ते एक पूर्ण नदी रोज क्रॉस करून आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतात. म्हणजे अखंड 40 वर्षाचा हा टीचिंग हिरो 20 वर्ष अखंड हार्ड वर्क करून आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो. म्हणजे तुम्ही बघू शकता त्यांचे काही चित्र मी तुमच्यासाठी इथे केलेले आहेत. तर एका शिक्षकाची जिजीविषा एका विद्यार्थ्यांसाठी काय असते हे आपण सगळे जाणताच आणि त्याचं आम्हालाही खूप खूप म्हणजे आम्हाला त्याचा एक आहे आतमधनं आम्हाला त्याची फीलिंग आहे. आणि मी स्वतः सुद्धा विद्यार्थ्यांसोबत काम करते. त्यामुळे मी सगळ्यांची तळमळ बघत असते आणि शिक्षकांसाठी आज मुलांचा ॲटिट्यूड किंवा शिक्षणाबद्दलचा मुलांचा ॲटिट्यूड आपण बघू शकतो. त्यामुळे हा जो पूर्ण प्रोग्राम डिझाइन केलेला आहे, हा एक खूप सुंदर प्रकारे डिझाइन केलेला आहे. कारण की आज अधिकतर समाजामध्ये हे मुलांच्या इक्यू वर न होता आयक्यूवर काम होतंय. म्हणजे ज्या नाही त्या सगळ्या ट्युशन्स आपण मुलांसाठी लावतोय. मुलांना सगळं काही भेटावं नॉलेज लेव्हलला हे आपण प्रयत्न करतोय. म्हणजे आयक्यूवर हा खूप जास्त इफेक्ट टाकतोय आणि पॅरेंट्स सुद्धा आणि शाळा सुद्धा आयक्यूवर भरपूर काम करते. परंतु आज कुठेतरी कमी पडते ती इक्यूची म्हणजे इमोशनल कोशंटची. त्याच्याबरोबर एसक्यू म्हणजे स्पिरिच्युअल कोशंट आणि दुसरा एक एसक्यू आहे म्हणजे सोशल कोशंट. तर हे सगळे कोशंट जर लाईफमध्ये ॲड झालेत, तरच त्या व्यक्तीला एक संपूर्ण सफल किंवा सक्सेसफुल व्यक्तिमत्व आपण म्हणू शकतो. परंतु जनरली मूल्य हे फक्त जर आपण कागदोपत्री ठेवलेत, पुस्तकापुरते ठेवलेत, बरेचसे व्हॅल्यू एज्युकेशनचे पुस्तकं बऱ्याच शाळेत राबवले जातात. म्हणजे एक लेक्चर दिलं जातं, एक सेशन दिलं जातं. काही चॅप्टर्स आहेत व्हॅल्यू एज्युकेशनचे. परंतु फक्त मुलांनी जर व्हॅल्यू एज्युकेशन बद्दल चॅप्टर वाचलेत, तर त्यांच्यामध्ये 10%च त्यांच्या मेमरी सिस्टमचा एक रूल असतो सायकॉलॉजीच्या हिशोबाने आणि मी सायकॉलॉजिस्ट असल्यामुळे याचाही स्टडी आम्ही करतो, की 10%च रीडिंगमुळे त्यांच्या मेमरीमध्ये रजिस्टर होतं. आणि जर त्यांना त्याच्यासोबत आपण त्याच्याशी विषयाशी कनेक्टेड काही ऐकवलं सुद्धा म्हणजे व्हिज्युअल सोबत त्यांना ऑडिटरी इफेक्ट पण दिले आणि त्यांना तो सोबत वाचायला सुद्धा दिलं, तर 30% पर्यंत रजिस्ट्रेशन होतं. परंतु जर त्यांना ऑडिओ व्हिज्युअलच्या फॉर्मॅटमध्ये आपण काही दिलं आणि त्याचबरोबर जे शिकवत आहोत, त्याच्याबरोबर त्यांना त्याच्याबद्दलचेच काही प्रोजेक्ट दिले. म्हणजे शाळेमध्ये आता तुम्हाला नॅशनल एज्युकेशन पॉलिसीकडनं सीबीएसई पॅटर्नच्या ज्या शाळा आहेत किंवा इतरांना सुद्धा काही स्पेशल प्रोजेक्ट्स आलेले आहेत. आजच मी ज्ञानदा शाळेत आम्ही जुडलेलो आहोत. तिथे हा मूल्य शिक्षण आणि आमचं ॲज अ काउन्सिलर सुद्धा आम्ही तिथे सेवा देतो.
तर तिथे आम्ही आजच मॅडमनी तिथल्या मला दाखवलं, तर बरंच काही नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या अंडरमध्ये आलेलं आहे त्यांना, ज्याचं त्यांना रोज रिपोर्टिंग करायचं आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी मला बरेचसे प्रोजेक्ट दाखवले. तर आज मी त्यांना सांगितलं, की याच्याबरोबर मूल्याची सांगड आपण कशी घालू शकतो आणि त्यांना ते आवडलं. तर ते आता सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये मूल्यांची सांगड घालणार आहेत. तर या मूल्यांची सांगड आपण त्यांच्या ॲक्टिव्हिटीमध्ये घातली, तर 90% तो विद्यार्थी शिकू शकतो. म्हणजे व्हिज्युअल इमेजेस आपल्या माइंडची प्रोग्रामिंगची एक लँग्वेज असते. व्हिज्युअल इफेक्ट्स म्हणजे इमेजेस, कलर्स, रिदम आणि त्याचबरोबर ग्राफिक्स किंवा ॲनिमेशन या चारींचं कॉम्बिनेशन करून जेव्हा आपण काही गोष्टी दाखवतो विद्यार्थ्यांना किंवा आपण स्वतः सुद्धा बघतो, तर आपल्याला त्या जास्त अधिक आठवण राहतात. म्हणजे आपण जे मूव्हीज बघतो किंवा आपण जे पिक्चर्स बघतो, जे रील्स बघतात आजकाल मुलं, ते सगळे त्यांना का आठवतात? त्याच्यात ह्या चारही गोष्टी असतात, ज्या माइंडच्या प्रोग्रामिंगची लँग्वेज आहे. त्यामुळे ह्याचाच आधार घेऊन हा पूर्ण सिलेबस बनवलेला आहे आणि विशेषतः नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 आणि आता त्याची सुधारित आवृत्ती याच्यामध्ये पूर्ण समावेश केलेला आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आपल्याला म्हणते, की व्हॉट इज राइट हे मुलांना शिकवलं गेलं पाहिजे 4.28 क्लॉजमध्ये. 4.23 क्लॉज म्हणतो, की मुलांना फक्त थेरॉटिकल नॉलेज नको, तर त्यांना एक्सपिरियन्शियल लर्निंग व्हायला पाहिजे. त्यांनी काहीतरी अनुभव केला पाहिजे, जे ते शिकतायत ते. त्यामुळे चेतना फाउंडेशनकडनं आपल्याला जे मूल्य शिक्षण दिलं जातं, त्यात आम्ही मेडिटेशनचे सेशन्स सुद्धा मुलांना देतो. स्किल्स आणि कॅपॅसिटीमध्ये मुलांच्या डेव्हलपमेंट झाली पाहिजे. नंतर मुलांना होलिस्टिक डेव्हलपमेंट मुलांचं झालं पाहिजे. तर हे मूल्य जे आहेत, मूल्य आधारित जेही मॉड्यूल्स बनवलेले आहेत 50, हे सगळे मुलांसाठी ह्या होलिस्टिक डेव्हलपमेंटला समोर घेऊनच बनवलेले आहेत. स्टुडंटचं असेसमेंट आणि इव्हॅल्युएशन दरवर्षी व्हायला पाहिजे. हे पॅरा 4.35 सांगत असतं आणि त्यामुळे श्रुती देशपांडे मॅडम ऑडिओ ऑफ कराल आपला? ओके. स्टुडंट असेसमेंट आणि इव्हॅल्युएशन एन-ई-पीच्या अंडर गाईडन्स हे झालं पाहिजे. जे आम्ही तुम्हाला देऊ करतो. म्हणजे शाळेला याच्यावर जास्त मेहनत करायची गरज नाही. शाळा जशीच या मूल्य शिक्षणामध्ये रजिस्टर होते, तर शाळेला आम्ही त्यांचा रिपोर्ट दर मंथ आणि मूल्य वाईज आणि 5 महिन्याचा हा प्रोजेक्ट असल्यामुळे पूर्ण अॅन्युअल रिपोर्ट त्यांना आमच्याकडनं प्रोव्हाईड केली जाते. त्याच्यासाठी टेक्निकल टीम ही मुंबईला बसलेली आहे. तर खूप छान याचा इफेक्ट होतो आणि प्रत्येक स्टुडंटचं इंडिव्हिज्युअल असेसमेंट तुम्ही पॅरेंट्सला सुद्धा पाठवू शकता आणि तुम्ही जे हेड आहेत, शाळेचे जे प्रिन्सिपल आहेत किंवा मुख्य अध्यापक आहे, ज्यांना आपण संस्कार केंद्र प्रमुख असं म्हणता, तर आपण सगळे आपल्या घरी बसून किंवा कुठेही बसून एका क्लिकवर तुमचा कोणता विद्यार्थी, कोणत्या वर्गातला विद्यार्थी हा कोणत्या मूल्याचं किती आपल्या लाईफमध्ये आता हे करतोय, स्टडी करतोय, ते तुम्ही बघू शकता. आता बघा, मूल्य त्यांना शिकवल्यामुळे किती धारण करतील याची गॅरंटी आपण घेऊ शकत नाही. परंतु आपल्या ह्या शिक्षणामुळे वारंवार 1 महिना विद्यार्थी एकाच मूल्यावर काम करत आहे. त्याला आपण महिन्याभरात 4 विषय म्हणजे 4 पिरियड्स आपण आठवड्यावाईज 1 या प्रकारे महिन्यातून 4 पिरियड्स आपण त्याला त्याच मूल्याचे देत आहोत. याचा कुठे ना कुठे त्याच्यावर इफेक्ट होणार की नाही? आपल्या सगळ्यांना काय वाटतं? एका महिन्यात एका व्हॅल्यूवर 4 पिरियड्स आपण त्यांना देत आहोत. 4 तासिकामध्ये आपण त्यांना हे शिकवत आहोत. तर 4दा एकाच मूल्याची हॅमरिंग जर त्याला होत आहे, तर त्याच्याशी रिलेटेड प्रोजेक्ट तो करत आहे विद्यार्थी. तर त्याच्यावर इफेक्ट होणार की नाही? आपल्यापैकी मला उत्तर पाहिजे. तो मुलगा कोरीपाठीच राहणार का काहीतरी इफेक्ट होईल त्याच्यावर? काय वाटतं? ऑडिओ ऑन करून आपण बोलू शकता. आणि आपण पार्टिसिपेट करावं अशी माझी खूप इच्छा आहे. अदरवाईज मला फटाफट मग हे असं वाटेल की संपवावं. येस, कल्पना मॅडम म्हणतात नक्की होईल. येस, आपण चॅट बॉक्समध्येही टाकू शकता. चॅट बॉक्सचा उपयोग करा, टाकू शकता आपण. हिंदी, मराठी, इंग्लिश एनी लँग्वेज इज वेलकम. थँक कल्पना मॅडम. सगळ्यांकडनं कल्पना मॅडमनी खातं उघडलेलं आहे. त्यांनी रिप्लाय केलेला आहे. चला. तर टीचर स्टुडंट असेसमेंट मला सगळेजण इथे आहेत का? मला हे तुमच्याकडनं मला एक पाहिजे. सगळेजण इथे असाल तर काहीतरी रिप्लाय आपल्याला चॅट बॉक्समध्ये करायला हवा. आर यू विथ मी? येस. हो मॅडम आहेत. येस, येस. आपण आहात, पण बाकी सगळ्यांकडनं मला रिस्पॉन्स मिळत नाहीये. त्यामुळे मी पुढे जाऊ शकत नाहीये. तर आय थिंक की व्हिडिओ सगळ्यांचे ऑफ आहेत आता. परंतु सगळे बसून लक्षपूर्वक ऐकत आहेत आणि सगळ्यांना रजिस्टर होत आहे मी काय सांगत आहे. कारण की त्याच्याशिवाय शाळेमध्ये किंवा आपल्या संस्थेमध्ये हा प्रोजेक्ट लाँग टर्म चालेल याची गॅरंटी आपण घेऊ शकत नाही. येस. ओके.
सॅमसंग SM. आपल्या नावाने जर आपण जॉइन केलं तर मला नावही कळेल. आपली पोस्ट जर आपण टाकली म्हणजे आपण प्रिन्सिपल आहात की मुख्य आहात ते मला कळेल. संपदाजी थँक यू. ओके. ओके. इफेक्टिव्ह असेल माधव सर म्हणतायत. ओके. आणखी 5-6 उत्तरं आलेले आहेत मला. 22 जण सगळे आपण इथे जॉइन आहोत. तर 20 पैकी म्हणजे 5 उत्तर आलेले आहेत. 25% मला रिप्लाय आलेला आहे इथे. ओके. तर याच्यामध्ये आणखी एक विशेष नॅशनल एज्युकेशन पॉलिसी सांगते, की टीचर्स आणि फॅकल्टीची ट्रेनिंग सुद्धा 5.14च्या अंडर गाईडन्स झाली पाहिजे. तर इथे आता 24 तारखेला येणाऱ्या 24 तारखेला म्हणजे परवाच आपल्या सगळ्या टीचर्ससाठी आणि सगळ्या एज्युकेशनिस्टसाठी विशेष एक वेबिनारही आमच्याकडनं तुम्हाला अवेलेबल होणार आहे. आणि त्या वेबिनारला आपण अटेंड केलं, तरी आपल्याला बरेच काही बक्षिसं सुद्धा आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ह्या वेबिनारला तुम्हाला अटेंडन्स दिल्यामुळे फरक हा पडणार आहे. धन्यवाद श्रीधर सर. तर फरक हा पडणार आहे, की या वेबिनारमुळे शिक्षकांनाही अवेअरनेस मिळेल, की हा मूल्य शिक्षणाचा प्रोजेक्ट आपल्या शाळेमध्ये कसा राबवायचा, त्याला आणखी इफेक्टिव्ह कसं बनवायचं आणि त्यांच्या स्ट्रेस मॅनेजमेंटवर सुद्धा कार्य होईल. कारण की हे वेबिनार घेणारे हे खूप निपुण लोक आहेत आपल्या क्षेत्रातले सायकॉलॉजिस्ट भारताच्या उच्च लेव्हलपर्यंत ज्यांचं कार्य चालतं अशा प्रवीण सायकॉलॉजिस्ट चिनू अग्रवालजी तथा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आणि NCERT मध्ये बॉडीमध्ये विशेष रोल प्ले करणाऱ्या आणि MGM युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा आपल्या ट्रस्टी म्हणून ज्या कार्यरत आहेत अशा विजयम रवी मॅडम. तसेच आमच्याकडनं मी स्वतः आणि एक कॉर्पोरेट ट्रेनर आमच्याकडे आणखी आहेत, सायकॉलॉजिस्ट आहेत त्या सुद्धा. तर मिताली मॅडम. तर आमच्याकडनं आपल्याला विशेष वेबिनार्स वर्षभरात प्रोव्हाईड होणार आहेत. तर हे वेबिनार 7 प्रोव्हाईड होणार आहेत आणि या 7 वेबिनार्समधनं 5 जरी आपल्या शिक्षकांनी प्रॉपरली अटेंटिव्हली अटेंड केले, त्यांच्या ईमेलवर त्यांना त्या वेबिनारशी रिलेटेड प्रश्न येणार आहेत. ते प्रश्न त्यांनी सोडवले, तर त्यांना सुद्धा खूप चांगले बक्षीस सुद्धा आहे. बक्षीस वितरण हे मुख्य उद्देश नसून शिक्षकांना आणि ह्या एज्युकेशन फील्डमध्ये या विशेष क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या म्हणजे आपल्या शिक्षणाचं किंवा शिकवण्याचं मेन जॉब सोडून त्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा व्हॅल्यू एडेड सर्व्हिसेस मुलांसाठी देणाऱ्या शिक्षकांना एक काहीतरी स्पेशल देण्यात यावं म्हणून हे अवॉर्ड्स आहेत. आणि आपल्या शाळेत सुद्धा मी मॅडमला तेव्हा सांगितलं होतं, आपल्या शाळेत सुद्धा 2 शिक्षकांना यावर्षी तो अवॉर्ड मिळालेला आहे. मी पुढे सांगत आहे आपल्याला. तर तो टीचर फॅकल्टी ट्रेनिंगचा फायदा आहे. आणखी याचा फायदा भरपूर आहे, तोही मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचे हे काही रेफरन्स स्टडी मी तुमच्या समोर ठेवलेले आहेत स्टुडंट असेसमेंट बद्दल. रिपोर्ट कसा येणार आहे बघा, या प्रकारचा रिपोर्ट तुम्हाला दर महिन्याला मिळणार आहे, की कोणता विद्यार्थी कोणत्या वर्गात आहे, त्याचे किती मार्क्स जमा झालेले आहेत, त्यांनी मूल्य शिक्षणामध्ये किती काम केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला याच्यावर काम नाही करायचंय, रेडीमेड तुम्हाला याचं रिपोर्ट जनरेट करून मिळणार आहे. ओके. याच्यामध्ये 5.14चा जो क्लास मी तुम्हाला म्हणत होते, तर हे जे वेबिनार आहेत हे अटेंड केल्यामुळे व्हॅल्यू एज्युकेटरचा सर्टिफिकेशन त्या शिक्षकाला मिळणार आहे. व्हॅल्यू एज्युकेटरचं सर्टिफिकेशन हा तुम्हाला मुंबईचे तिलक विद्यापीठ आणि चेतना एम्पॉवर फाउंडेशन तथा चेतना एम्पॉवरमेंट फाउंडेशन तथा हेमा फाउंडेशन या तिघांकडनं सर्टिफाईड हा सर्टिफिकेट असणार आहे. याचं मूल्य म्हणजे रिटायरमेंट नंतर सुद्धा ॲज अ व्हॅल्यू एज्युकेटर तुम्ही या सर्टिफिकेटच्या आधारावर स्कूलमध्ये परत जॉब करू शकता, जॉइन करू शकता. आणि आज मुंबईसारख्या ठिकाणी 25,000 ते 40,000 पर्यंत पेमेंट आहे शिक्षकांना फक्त व्हॅल्यू एज्युकेशनसाठी. आणि व्हॅल्यू एज्युकेटरची आज खूप खूप नितांत गरज आहे. प्रत्येक शाळेमध्ये जिथे मी जाते सगळ्यांचं म्हणणं हेच आहे, मॅडम प्रोजेक्ट खूप छान आहे, पण आम्ही खूप ओव्हरवेल्म आहोत. तर तुम्ही आम्हाला कोणीतरी द्या. राइट? म्हणजे शिक्षक एवढे ओव्हरवेल्म आहेत. त्यामुळे व्हॅल्यू एज्युकेटरला खूप महत्त्वाचं रोल आहे याच्यामध्ये. तर ते व्हॅल्यू एज्युकेटरचं सर्टिफिकेट आपल्या टीचर्सला स्पेशली याच्यात मिळणार आहे आणि सोबत हेम सारथी हा अवॉर्ड सुद्धा आहे. तर हे काही आहे क्लॉज मी जे तुमच्या समोर ठेवत आहे. याच्यावर मी नंतर येणार आहे. येस, एकदा तुम्हाला कसं चालणार आहे प्रोजेक्ट ते समजून सांगून देऊ का मॅडम? त्यानंतर आपल्या हो शाळेतल्या मॅडम. शिक्षकांचं नाव पण मी सांगते. तर आता हे हो, प्रोजेक्ट हो. कसा चालणार आहे. आता इथे फॉर एक्झाम्पल 3रा वर्ग घेतलेला आहे. ग्रेड 3 म्हणजे 3रा वर्ग. या प्रकारे 12वी पर्यंत ग्रेड्स आहेत. त्याच्यानंतर सीनियर कॉलेज आहेत. तर समजा यांचा पहिला महिना, पहिल्या महिन्यात पहिला पिरियड, पहिली तासिका. असे महिन्यामध्ये 4 वीक्समध्ये 4 तास फक्त आपल्याला द्यायचे वीकली वन्स.
यामध्ये पहिला तासिका जी होणार आहे त्यामध्ये इंट्रोडक्टरी, त्या मूल्याचं इंट्रोडक्शन मुलांना मिळावं म्हणून एक 5 ते 7 मिनिटाचा व्हिडिओ असतो. तो सुद्धा आम्ही तुम्हाला ऑनलाईन प्रोव्हाईड करतोय. तर ऑनलाईनच तुम्हाला स्मार्ट टीव्हीवर मुलांना दाखवायचंय. एकाच क्लासमध्ये मुलांना बसवा. प्रोजेक्टर आहे, स्मार्ट टीव्ही आहे तिथे आणि तिथे मुलांना हा दाखवा, की या मूल्याचं महत्त्व काय. नंतर पॅरेंट्सला किंवा इतरांना सुद्धा तुम्ही सांगू शकता, की हे मूल्य शिक्षण तुम्ही का राबवत आहात आणि ह्या मूल्याचं मुलाला खरंच किती माहिती होती आणि शाळेने काय व्हॅल्यू ॲड केली. त्यामुळे प्री असेसमेंट टेस्ट सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. तर प्रॉपर प्री असेसमेंट टेस्ट असल्यामुळे विद्यार्थ्यांचं असेसमेंट होत आहे. फक्त 5च MCQ असणार आहे. तर हे MCQ खूप सोपे असल्यामुळे मुलं त्याला सोडवल्यानंतर ऑटोमॅटिक तुम्हाला असेसमेंट होतं, की या मुलाला, या विद्यार्थ्याला या विषयाची किती जाणीव होती. त्याच्यानंतर एक मूव्ही आपण त्यांना दाखवणार आहोत. जो मूव्ही खूप चांगल्या क्वालिटीमध्ये HD क्वालिटीमध्ये बनवलेला आहे. हेमा फाउंडेशनने स्वतःचं CSR ॲक्टिव्हिटी याच्यामध्ये टाकलेलं आहे. आणि खूप उत्कृष्ट दर्जाचे हे मूव्हीज आहेत, ज्याला राष्ट्रीय पातळीवर सुद्धा दर्जा आहे. आणि DD सह्याद्रीवर जेव्हा सन्माननीय मोदीजीची दर रविवारी मन की बात येते 12 वाजता, त्याच्यानंतर ह्या मूव्हीज दाखवल्या जातात. त्यामुळे ज्यांना हवंय ते पॅरेंट्स सोबत घरी सुद्धा पॅरेंट्स बघू शकतात हा मूव्ही. आणि ऑनलाईन सुद्धा त्यांचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मुलं बघू शकतात किंवा शाळेमध्येही तुम्ही त्यांना दाखवू शकता. तुमच्याकडे 3-4 ऑप्शन्स आहेत, मुलांना मूव्ही कशा दाखवायच्या आहेत. मग या मूव्हीच्या आधी सुद्धा मुलांना 5 MCQ आहे. जेणेकरून मुलांचं त्या विषयाशी कनेक्शन व्हावं आणि ते प्रश्न सोडवल्यामुळे मुलांना लक्षात येतं, की फक्त टाईमपास म्हणून मूव्ही दाखवल्या जात नाहीये. याच्यावर आपलं असेसमेंट सुद्धा होतंय आणि याची आपल्याला मार्क्स मिळणार आहेत आणि त्या मार्क्सच्या आधारावर देशभरामध्ये आपला नंबर निघणार आहे, राइट? त्यामुळे मुलं खूप लक्षपूर्वक ती मूव्ही ऐकतात. या MCQ मुळे मुलांना इंटरेस्ट क्रिएट होतो. प्री आणि पोस्ट MCQ हा फक्त पहिल्या तासिकेमध्ये असणार आहे. बाकी दर तासिकेमध्ये प्री असेसमेंट होणार नाही. फक्त पहिल्या तासात होणार आहे. आणि मग याच्या आधारे त्याला काहीतरी होमवर्क दिलं जातं छोटंसं, की जे त्यांनी या आठवड्यामध्ये शिकलेलं आहे, या विषयाशी कनेक्टेड, त्या कनेक्टेड पुढच्या आठवड्यापर्यंत जोपर्यंत त्याचं व्हॅल्यू एज्युकेशनचं दुसरं टॉपिक होत नाहीये, तोपर्यंत त्याला काहीतरी एक ॲक्टिव्हिटी दिली जाते. फॉर एक्झाम्पल कुणाला तरी जाऊन भेटायचं, तुमची जिज्ञासा पूर्ती करायची. कुणाला तरी तुम्हाला जे माहीत नाहीये त्याचं नॉलेज घ्यायचं, जे तुमच्या कामाचं आहे. तर ते त्याचे व्हिडिओ किंवा त्याचे फोटोज पण शाळा काढू शकते. शाळा सुद्धा हा इनिशिएटिव्ह घेऊ शकते आणि विद्यार्थ्यांना घेऊन जाऊ शकते कुठेतरी आणि विद्यार्थ्यांना जसं आपल्या इथल्या अगस्त्य शाळेने केलं. मागच्या वर्षी त्याने सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन ते स्ट्रीट मध्ये जे आपले जे पोलीसकर्मी कार्य करतात किंवा ज्यांना आपण ट्रॅफिक पोलीस म्हणतो, तर ते कसं कार्य करतात हे विद्यार्थ्यांना जिज्ञासा जागवली आधी आणि मग ती जिज्ञासा पूर्ती करण्यासाठी प्रॅक्टिकली विद्यार्थ्यांना तिथे घेऊन गेले. त्याचा खूप छान व्हिडिओ काढला. मुलं ऑटोमध्ये म्हणजे याच्यामध्ये बसताना सुद्धा, तिथे उतरताना, तिथे जाऊन प्रश्न विचारताना आणि त्यांनी पण प्रॉपरली त्यांना उत्तरं दिलेत आणि विद्यार्थ्यांची जिज्ञासाही जोपासल्या गेली. आणि नंतर त्या व्हिडिओवर त्यांना प्राइज सुद्धा मिळालेले आहेत अगस्त्य स्कूलला. तर या प्रकारे छोटे-छोटे ॲक्टिव्हिटीज दिल्या जातात. मग हे प्रोजेक्ट तुम्ही शाळेचे प्रोजेक्ट म्हणून दाखवू शकता आणि हे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या अंडर आहेत. त्यामुळे तुम्ही त्या प्रोजेक्टला हे प्रोजेक्ट ॲड करू शकता. म्हणजे आम के आम गुठलियों के दाम, राइट? त्यानंतर दुसरा पिरियड याचा कसा होईल? सेमच मूल्य आहे. त्याच मूल्याशी कनेक्टेड मुलांना वेगवेगळ्या प्रकारे आपण शिकवत आहोत. मूल्य बदलत नाहीये. 1 महिनाभर एकच मूल्य. मुलगा तो विद्यार्थी पूर्णतः फॅमिलियर होणार आहे. ती विद्यार्थिनी किंवा विद्यार्थी. दुसऱ्या पिरियडमध्ये एक प्रॅक्टिकल रिअल स्टोरी विद्यार्थ्यांना ऐकवली जाते. पुराणातून किंवा आपल्या शास्त्रातून किंवा आपल्या संस्कृतीमधून आणि त्या स्टोरीच्या आधारावर विद्यार्थी शिकतात. त्यानंतर अ, हा मूल्य तुमच्या सायन्स किंवा मॅथ सब्जेक्टशी कसा कनेक्टेड आहे, हे विद्यार्थ्यांना छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमानं विजयम रवी मॅडम स्वतः सांगतात. आणि त्यांचं शिकवण्याची पद्धत खूप छान आहे. हे व्हिडिओ इंग्लिश आणि हिंदी दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहेत. त्याच्याही वर MCQज मुलांना आहेत. त्यामुळे मुलांना त्या स्टोरीच्या आधारे हे मूल्य कळतं आणि सायन्समध्ये सुद्धा याचा उपयोग होतो. मॅथमध्ये सुद्धा याचा उपयोग होतो आणि तिसऱ्या पिरियडमध्ये इंग्लिश सोबत सुद्धा याचा उपयोग होतो. हे विद्यार्थ्यांना कळून चुकतं, की मूल्य फक्त शिकण्यासाठी नव्हे, लाईफमध्ये प्रॅक्टिकल आणण्यासाठी आहेत. मग देशामध्ये चालणारी एखादी घटना किंवा देशाच्या बाहेर घडणाऱ्या एखाद्या घटनेवरनं सुद्धा अन्य 2 पिरियड्स घेतले जातात आणि याच्यावरनं परत मुलांना त्याच्यावरनं कनेक्टेड MCQज असतात.
तर या MCQचे मार्क्स मुलाच्या याच्यामध्ये अकाउंटमध्ये ऍड होत जातात. आपल्याकडे कॉम्प्युटर लॅब असतात. तिथे एकदा मुलांना सगळ्यांना मूव्ही दाखवल्यानंतर त्यांना लक्षात आल्यानंतर त्यांना एज्युकेशन फक्त पहिल्या महिन्यात द्यावं लागतं. दुसऱ्या महिन्यात विद्यार्थी तुम्हाला शिकवतील की कसं ऑपरेट करायचंय. कारण की ते आपल्यापेक्षा खूप स्मार्ट आहेत या टेक्नॉलॉजीला हँडल करण्यासाठी. त्यामुळे त्यांना कॉम्प्युटर लॅबमध्ये बसवून आपण त्यांना MCQ साठी 15 मिनिटं वगैरे देऊ शकतो आणि तिथे ते आपले MCQ सोडवू शकतात आणि त्याचे मार्क्स त्यांच्या ह्याच्यात डिपॉझिट होतात. म्हणजे घरी जाऊन परत त्यांना बघायचं असेल तर ते आई-वडिलांच्या सोबत त्यांच्या पीसीवर किंवा घरच्या याच्यावर ते बघू शकतात. अदरवाईज शाळेतच त्यांचा होमवर्क कंप्लीट होऊन जातो. त्यानंतर चौथा जो विषय त्या महिन्याचा चौथा जो पिरियड होणार आहे त्यांचा, तो खूप महत्वाचा आहे. कारण की तिथे त्यांना रिअल स्टोरीकडनं लर्निंग पण मिळते, की व्यक्ती कसं या मूल्याचं स्वतःच्या जीवनात आचरण करतात. त्यानंतर लेट द लेसन बी द मिशन. तिथे सन्माननीय जोशीजी जे चाणक्य फेम आहेत, ज्यांनी चाणक्यमध्ये आपला रोल प्ले केलेला आहे. तर मनोज जोशी सर हे स्वतः विद्यार्थ्यांना पूर्ण मूल्याचं या किंवा चारी आठवड्याचं एक सारांश रूप तिथे बोलतात आणि ते खूप मार्मिक आहे. ते विद्यार्थ्यांना टच होतं आणि त्याच्यावरनं विद्यार्थी रिझोल्यूशन घेतात, की खरंच या महिन्याभरामध्ये मी काय शिकलो आणि मी माझ्या जीवनामध्ये काय परिवर्तन करणार आहे. तो तिथे क्लिक करतो जाऊन, जेव्हा त्याला आपण लॅबमध्ये बसवतो आणि पूर्ण महिन्यामध्ये विद्यार्थ्यांना मग तो प्रोजेक्ट कंप्लीट करायचा असतो. त्यामध्ये शाळाही मदत करू शकते किंवा शाळा त्यांना बसवून ते प्रोजेक्ट कंप्लीट करून घेऊ शकते. त्याचे फोटोज, व्हिडिओज तुमच्याकडे असतात. ते अपलोड केल्यानंतर विद्यार्थ्याचं ते पूर्ण मार्क्स तिथे ऍड होतात. राजस्थान गव्हर्नमेंटने तर याच्यावर 20 मार्क जे इंटरनल शाळेकडे असतात, ते मार्क्सच या विषयासाठी ठेवलेले आहेत, की ज्यांनी मूल्य शिक्षण कंप्लीट केलं त्या विद्यार्थ्याला हमखास त्यांच्याकडनं हे 20 मार्क दिले जातात. राजस्थान गव्हर्नमेंटने आपल्या प्रत्येक शाळेसाठी हे मॅन्डेटरी केलेलं आहे. महाराष्ट्रात सुद्धा आता हे लागू होणार आहे. कारण की आम्ही जेव्हा आता हेमा फाउंडेशनला या वर्षीचा त्यांचा उत्सव हेमोत्सव नावाने साजरा होतो तिथे गेलो, तर तिथे NCERTचे प्रमुख सन्माननीय सकलानी सर, दिनेश सकलानी त्यांचं नाव आहे, ते तिथे आले होते आणि त्यांनी सगळं सांगितलं. तर NCERT कडे जर हा विषय गेलेला आहे, तर मग SCERT कडे यायला वेळ लागत नाही. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या आधारे मुलं जे शिकतात शाळेमध्ये त्यांच्या ह्या 5 कॅपॅसिटी ज्या तुम्हाला इथे रेड किंवा मजेंटा पिंक कलर मध्ये दिसत आहेत. तर ह्या कॅपॅसिटी विद्यार्थ्यांमध्ये डेव्हलप झाल्या पाहिजे. कॉग्निटिव्ह कॅपॅसिटी, सोशल कॅपॅसिटी, एथिकल कॅपॅसिटी, इमोशनल कॅपॅसिटी आणि लाईफ स्किल्स. तर विद्यार्थ्यांचे जे हे 5 महिनाभर चालणारे 5 वेगवेगळे मूल्य आहेत. एका महिन्यात 1 मूल्य, एका महिन्यात 4 पिरियड एका मूल्याचे. या प्रकारे फक्त 5च महिने हा प्रोजेक्ट चालणार आहे शाळेमध्ये. इतर महिने हे त्यांच्या सुट्ट्या, एक्झाम्स, प्रिपरेशन, टेस्ट याच्यासाठी आपल्याला द्यायचंय. त्यामुळे फक्त 5 महिन्यात हा प्रोजेक्ट तुमचा पूर्ण होतो आणि 5 महिन्यात विद्यार्थ्याला भरपूर शिकायला मिळतं. भरपूर प्रोजेक्टही होतात आणि नंतर ते आपल्या अभ्यासाकडेही सोबत लक्ष देऊ शकतात. मग ह्या विषयांशी कनेक्टेड, ह्या क्वालिटीशी मॅम, कनेक्टेड. तुमची स्क्रीन दिसत नाहीये. माझी स्क्रीन सगळ्यांना दिसत नाहीये? नाही, नाही. पीपीटी दिसत नाहीये. जर तुम्ही पीपीटी वरनं करत असाल तर. म्हणजे आतापर्यंत कोणालाच काही दिसत नाहीये? मला सगळेजण बोला. दिस दिसत होती, पण आता दिसत नाहीये मागच्या 2-3 याच्यापासून. आणखी कोणी मला बोला. संपदा हा, मॅडम? दिसतंय दिसतंय. दिसतंय. दिसतंय मॅडम आमच्याकडे. हा. अच्छा, आकाश सगळ्यांना दिसतीये. तुम्ही चेक. ओके, ओके. ओके, थँक्यू. तर प्रत्येक विषयाला अनुरूपच त्यांचे 5 मूल्य ठेवले गेले आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता. समजा 4थ्या वर्गाला होप, ऑनेस्टी, फिअरलेसनेस, व्हॅल्यू ऑफ टाइम आणि सेल्फ डिसिप्लिन हे मूल्य दिलेले आहेत. म्हणजे प्रत्येक वर्गाला व्हरायटी आहेत. म्हणजे एक विद्यार्थी 3ऱ्या वर्गात जे मूल्य शिकणार आहे, त्याला 4थ्या वर्गात दुसरे मूल्य मिळणार आहेत. म्हणजे 12वी पर्यंत त्याला 50 मूल्य शिकायला मिळणार आहेत. तर किती भरपूर होणार आहे तो विद्यार्थी आणि त्याला कुठे ना कुठे तर याचा स्पर्श होणारच आहे या मूल्यांचा. कारण की त्याने प्रोजेक्ट सुद्धा केलेले आहेत. मार्क्ससाठी का होईना किंवा प्राइजसाठी का ना हो, परंतु त्याने याच्याशी कनेक्टेड कार्य केलेलं आहे आणि ते व्हिडिओ बघून त्याला तो कनेक्ट करतो. हे व्हिडिओ अशा क्वालिटीचे बनवलेले आहेत, जसं आपण मोठे जेव्हा मूव्हीज बघतो, तर आपल्या काही घेणं-देणं नसतं त्या मूव्हीशी, पण आपण रडतो की नाही? आपण पण इमोशन होतो की नाही? किंवा तिथे काहीतरी एन्जॉयमेंटचं काही चाललेलं असेल, तर आपल्यालाही आनंद होतो की नाही? कारण की आपल्या एजचे आपल्यासारखेच लोकं तिथे आपल्याला दिसतात.
राईट. म्हणून आपण त्यांच्या हिरो हिरोईनशी आपण कनेक्ट होतो. त्याच प्रकारे या विद्यार्थ्यांच्या मूव्हीज यांच्याच एजच्या विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिकली तिथे शूटिंग केलेली आहे आणि ही शूटिंग हेमा फाउंडेशनची स्वतःची शाळा आहे हेमरत्न म्हणून मुंबईमध्ये. तिथे यांच्या शाळेतच या सगळ्या शूटिंग त्यांच्या विद्यार्थ्यांवर केलेल्या गेली आहे. त्यामुळे विद्यार्थी जेव्हा विद्यार्थ्याला काही करताना बघतो, तर तो बरोबर तसा हिरो बनण्याचा स्वतः प्रयत्न करत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांवर याचा खूप मोठा इफेक्ट हा होताना आम्ही स्वतः बघितलेला आहे. ओके. आता हे मी तुम्हाला सगळं सांगितलेले वेगवेगळ्या वर्गाचे वेगवेगळे मूल्य हे आपल्यासमोर आपल्याला दिसतायत. याचं डिटेल मी नंतर पाठवणारच आहे. त्याच्यावरनं आपण बघू शकता की कोणत्या विषयाला, कोणत्या वर्गाला कोणता मूल्य दिलेलं आहे. या प्रकारे 12वी पर्यंत NEPच्या आधारे वेगवेगळे विषय दिलेले आहेत, वेगवेगळे व्हॅल्यूज. ओके. वेबिनार बद्दल जे मी सांगत होते, तर ते हे आहे आपल्या समोर आणि 24 तारखेला एक उत्कृष्ट वेबिनार 5 ते 6 संध्याकाळी होणार आहे. त्यामध्ये ज्या शाळा रजिस्टर आहेत, त्यांचे रजिस्टर शिक्षकांसाठी हे वेबिनार होणार आहे. तर त्यामुळे अपर्णा मॅडम, आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन मी करायला सांगितलं होतं, झालंय का? हो, हो. आणि आपल्या शिक्षकांना आपण आज उद्यामध्ये रजिस्टर करून टाका, जेणेकरून 24 हो. तारखेला ते अटेंड करू शकतील. म्हणजे ओके त्यांना मॅडम. सगळ्यांना लिस्ट येणार, त्यांचे ईमेल आयडी टाका, त्यांच्या ईमेलवर त्यांना सगळ्या लिंक येणार, आम्ही सुद्धा पाठवू आणि तुमचा एक हो. शिक्षकांचा ग्रुप बनवून त्या सगळ्या ग्रुपमध्ये मला ॲडमिन बनवा. म्हणजे आमचा एक हेम व्हर्च्यूज नावाचा एक कम्युनिटी ग्रुप आहे. तिथे आम्ही तुमचा ग्रुप जॉइन करू. तिथे फक्त ओके मॅडम. या प्रोजेक्टशी कनेक्टेड महत्त्वाचे सूचना तुम्हाला मिळत राहतील. गुड मॉर्निंग, गुड नाईट वगैरे काही मेसेज नाही आणि तुमच्या शाळेत काय चाललंय ॲक्टिव्हिटी त्या तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये टाका आणि कम्युनिटीमध्ये आमच्याकडचे मेसेज तुम्हाला मिळतील. तुमचे टीचर्स जेव्हा जॉइन होतील, तर टीचर्सला त्या वेबिनारच्या आधारित काही प्रश्न त्यांच्या ईमेलवर येणार आहेत आणि ते ईमेलवरचे प्रश्न जे सोडवतील, त्यांना मग पुढे ते सर्टिफिकेशनसाठी तेवढेच टीचर एलिजिबल होतील. ओके. मला वाटतं ओके. ज्यांना काही प्रश्न असतील ओके. ते विचारू शकता त्याच्यानंतर. आता मी काही विशेष पार्टकडे चाललेली आहे. प्राइजेस कसे आहेत ते आपण बघा आणि हे प्राइजेस फक्त दाखवण्यासाठी नाहीये. मी प्रॅक्टिकल फोटो सुद्धा आपल्यासाठी बसून आज कलेक्ट केलेले आहेत. आम्ही ज्या प्रोजेक्टला गेलो होतो आता 6 तारखेला, जिथे चेतनाला हेम पिलर अवॉर्ड मिळालेला आहे दुसऱ्यांदा आणि तिथे आम्ही स्वतः बघितलेलं आहे. मागच्या वर्षी 8वीच्या विद्यार्थ्यांनी ही ई-बाईक नेली होती. त्याला लायसन्सची गरज नाही. यावर्षी 6वीच्या विद्यार्थिनीने ही ई-बाईक आमच्यासमोर घेतलेली आहे आणि शिक्षकांसाठी सुद्धा ई-बाईकचे प्राइजेस आहेत. लॅपटॉप आहेत, टॅबलेट्स आहेत आणि वेगवेगळे क्विज आहेत. आपल्या इथे चाटे स्कूलने 1200 विद्यार्थी रजिस्टर केलेले आहेत आणि खूप कमी वेळेमध्ये त्यांनी आपलं कार्य केल्यामुळे त्यांच्या 5 विद्यार्थ्यांना इथे येऊन त्यांनी बक्षिसं दिले होते मागच्या वर्षी. तर या प्रकारचे खूप छान प्राइजेस विद्यार्थ्यांना असल्यामुळे विद्यार्थी एकमेकांच्या रेसवर हे करतात आणि मुख्य म्हणजे मला हे सांगायचं होतं, की आपण किती जरी विद्यार्थ्यांना नाही म्हटलं, तरी विद्यार्थी घरी जाऊन आई-वडिलांचा मोबाईल घेऊन काही ना काही बघतातच. पण जेव्हा त्यांना कळतं, की ऑनलाईन काम केल्यामुळे आपल्याला हेच खरखरचे प्राइझ मिळतात. तर हळू-हळू त्यांचा त्या सोशल मीडिया, रील्स किंवा Snapchat किंवा WhatsApp, Facebook किंवा YouTube याच्यावरनं त्यांचं जे आपण हिंदीमध्ये त्याला रुझान म्हणतो ते कमी होतं आणि विद्यार्थी स्क्रीन बघून सुद्धा काहीतरी चांगलं शिकतील. आता स्क्रीन बघून विद्यार्थी खूप बिघडत आहेत, नवी पिढी. त्याच्यासाठी हा काटा-काट्याने काढण्याचा प्रयोग एक आहे असं आपण म्हणू शकतो. इथे वेगवेगळे अवॉर्ड आपल्या समोर आहे. हेमरत्न अवॉर्ड आहे. पूर्ण देशभरामधून जे याच्यामध्ये अव्वल येणार आहेत. आता देशभरच नाही, दुबईमध्ये सुद्धा यांचा एक MOU साइन झालेला आहे आणि हॉलंडमध्ये सुद्धा साइन झालेला आहे. त्यांचे फोटो मी शेअर करणार आहे आता. हॉलंडच्या प्रिन्सिपलला सुद्धा मी भेटले होते. हॉलंडच्या ट्रस्टी आल्या होत्या. त्यांचे प्रिन्सिपल आले होते आणि त्यांच्याशी मी भेट घेतली. त्यांना खूप आवडलं. मी त्यांना म्हटलं, "का बरं तुम्ही तुमच्या तिथे हे करताय?" तर ते म्हणे, "आम्हाला भारताची संस्कृती आणि भारताची एज्युकेशन सिस्टम आमच्या तिकडे राबवायची आहे. आपली गुरुकुल प्रथा आम्हाला खूप आवडते. त्यामुळे हे मूल्य शिक्षण आम्हाला खूप आवडलंय आणि त्यामुळे मी माझ्या शाळेत हे मागच्या वर्षीपासनं मी करत आहे." आणि यावर्षी त्यांनी प्रॉपर MOU करून ह्याच्यामध्ये ते काम करतायत आणि त्यांच्या शाळेने अवॉर्ड सुद्धा जिंकलेला आहे. तर हेमरत्न अवॉर्ड हे या देशांमधनं मिळणार आहे. नंतर हेम व्हॅल्यू नॅशनल एक्सलन्सचे 4 अवॉर्ड्स आहेत. यामध्ये आपले विद्यार्थीही असू शकतात. त्यानंतर 14 अवॉर्ड हे हेम व्हॅल्यू एक्सलन्सचे आहे आणि हे सगळे विनामूल्य आहे. त्याच्यासाठी कोणती फीस नाहीये. ना चेतना, ना हेमा फाउंडेशन आपल्याकडनं फीस घेणार आहे. याच्यामध्ये आमचा कोणता छुपा अजेंडा नाहीये. कारण की 12 वर्षापासून आम्ही विनामूल्य हे सेवा कार्य करत आहोत.
हेमश्री हा ज्या शाळेतले सगळे विद्यार्थी ऍक्टिव्हेट करून सगळ्या विद्यार्थ्यांकडून सगळे मूल्य कंप्लीट करून घेण्यासाठी जे प्रिन्सिपल किंवा जे मुख्याध्यापक विशेष पुढाकार घेतात त्यांना हा हेमश्री अवॉर्ड, पद्मश्री सारखा हा हेमश्री अवॉर्ड मिळतो. आणि असे 150 अवॉर्ड्स 150 प्रिन्सिपलला मिळणार आहेत. आणि याच्यामध्ये ज्या प्रिन्सिपलला अवॉर्ड्स मिळाले अशी शाळा आम्ही बघितली. त्यांचे 700 विद्यार्थी सगळेच्या सगळे रजिस्टर होते आणि त्यांनी 5च्या 5 मूल्य कंप्लीट केले. मीरा भायंदरची शाळा होती त्याच्यामध्ये एक. त्यांनी मुद्दाम सांगितलं की आमच्या शाळेचं नाव सांगा, कारण की म्युनिसिपल कॉर्पोरेशनची शाळा, स्लम एरिया मधली शाळा, त्यांनी जर हे कंप्लीट केलं, स्वच्छतेवर त्यांनी खूप छान प्रोजेक्ट बनवले, त्यांनी आमच्यासमोर डान्स प्रस्तुत केले, वेगवेगळे नाटिका प्रस्तुत केल्या, तर आम्ही ते बघत राहिलो. एका मुस्लिम शाळेने याच्यामध्ये खूप छान बाजी मारली, ते बघून सुद्धा मी हवाक राहिले. तर हेमसारथी त्यानंतरचा अवॉर्ड आपल्या समोर आहे, तो 300 शिक्षकांना मिळतो. आणि हा हेमसारथी अवॉर्ड आपल्या संभाजीनगरला सुद्धा यावर्षी मिळालेला आहे. म्हणजे हे हेमसारथी अवॉर्ड हा टीचर्ससाठी आहे. जे कोऑर्डिनेटर, जे टीचर्स याच्यामध्ये ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन करतात त्यांच्यासाठी हा हेमसारथी अवॉर्ड आहे. त्यानंतर हेम चॅम्पियन हा विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या स्कोअर्सच्या हिशोबाने, समजा 5 मूल्य त्यांचे कंप्लीट नाही झाले काही कारणास्तव, तर एखाद्या मूल्यामध्ये 2-3 मूल्यामध्येही जर ते पुढे गेलेत तरी त्यांना अवॉर्ड्स मिळतात. आणि आपल्या संभाजीनगरमध्ये सुद्धा रौप्य पदक आलेलं आहे. तर हे काही मी फोटोज आपल्यासोबत शेअर करते. इथे जो हा राईट साइडला टॉप मध्ये आहे, या बघा या मुलीच्या हातात ही चाबी आहे. स्कूटी या मुलीला मिळालेली आहे. हे खाली उजव्या हाताला तिचा फोटो आहे. ही ई बाईक प्रॅक्टिकली ती आमच्या समोर जाताना, घ्यायला जाताना चा फोटो आम्ही आमच्या मोबाईलमध्ये काढला होता. त्यामुळे हा खूप प्रॉपर फोटो नाहीये, पण आपण बघू शकता. त्या मुलीचा फोटो सुद्धा आहे आणि तिला ही ई बाईक आमच्या समोर तिथे दिल्या गेली. त्यानंतर ह्यांना ही इथे बक्षीस मिळालेलं आहे 31,000चं. काहींना 21,000चं, काहींना 11,000चं. आपल्या इथल्या शाळा तर खूप शेवटी जॉईन झाल्या. त्यांना सुद्धा त्यांनी 5,000 पर्यंत बक्षिसं दिले. आमच्या गुजरातच्या शाळेंना सुद्धा बक्षिसं मिळालेली आहेत. हा खाली तुम्ही बघता पूर्ण जल्लोषाने यांचं स्वागत होत आहे. ही शाळा मी जी म्हणत होती तुम्हाला, 700 विद्यार्थी आणि यांच्या प्रिन्सिपलला हेमश्री अवॉर्ड मिळाला. कारण की सगळे टीचर्स ऍक्टिव्ह, सगळे विद्यार्थी ऍक्टिव्ह आणि अकॅडमिक्स मध्ये सुद्धा मुलं तितकेच पुढाकार आणि या शाळेने खूप छान परफॉर्मन्स दिलाय. त्यानंतर इथे आपण बघू शकता, ही शाळा मी तुम्हाला म्हणत होती ती शाळा आहे हॉलंडची. तर हे बघा ह्या मागे उभे आहेत त्यांच्या प्रिन्सिपल, त्यांच्या ट्रस्टी, आणि हे त्यांचे तिथले प्रिन्सिपल आणि NRIs आहेत सगळे, आणि ह्या तिथल्या आहेत मॅडम. तर ह्या त्यांची तुम्ही बघू शकता. आणि हा इथे पहिला अवॉर्ड ज्यांना मिळाला ती शाळा, हेम एक्सलन्स अवॉर्ड ज्यांना मिळाला, ही ती शाळा. तर अशा बघा वेगवेगळ्या शाळा आहेत इथे. त्यांचे NSS चे विद्यार्थी सुद्धा इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या ही पूर्ण मुस्लिम शाळा आहे. यांना सुद्धा हा अवॉर्ड मिळालेला आहे. तर खूप जल्लोषाने यांचं तिथे स्वागत झालेलं आहे. आपल्याला इच्छा असेल तर मी तुम्हाला त्यांचा तो व्हिडिओ लिंक पाठवेल. तर ते तुम्ही नक्की बघा. जेठालाल मुलांना आवडतो म्हणून त्यांना तिथे बोलवलेलं होतं. त्याचबरोबर मागच्या वेळेस एक कवी आहेत, आकाश आपल्याला नाव आठवत असेल तर, खूप प्रसिद्ध कवी आहेत, त्यांना बोलवलं गेलं होतं. नितीनजी गडकरी यांना बोलवलं गेलं होतं. तर खूप नंतर NCERTचे प्रमुख होते नितीन गडकरी सर, वेळेवर त्यांचं आनंद कुमार. नाही अनंत कुमार नाही, मागच्या वेळी जे कवी आले होते आपले अं, आप पार्टीचे जे होते ना ते कवी, कुमार विश्वासजी. कुमार विश्वासजींना मागच्या वेळेस बोलवलं गेलं होतं. खूप छान त्यांचं खूप प्रभावीपणे त्यांनी मुलांना बोलले तिथे. यावेळेस पण चाणक्य फ्रेम जे हे आहेत, हे जोशीजी आपल्याला इथे दिसत आहेत. तर आणि एक खूप छान कवी आहेत. तर त्या सगळ्यांना इथे बोलवण्यात आलं होतं आणि खूप उत्कृष्ट असं प्रबोधन त्यांनी विद्यार्थ्यांना केलं. इथे आपण बघू शकता त्या हॉलंडच्या ट्रस्टी आणि प्रिन्सिपल ह्या तिथे जेठालालजीशी भेटत आहेत. आणि ह्या ज्या मॅडम दिसत आहेत निळ्या साडीमध्ये, ह्या विशेषतः दुबईवरनं आल्या होत्या. त्यांचे डोळे पाणावलेले होते. त्यांच्या मुलांची त्यांनी खूप चॅलेंजिंग मुलं आहेत त्यांच्याकडे, आणि त्याची स्टोरी त्यांनी तिथे सांगितली. आणि त्यांच्या मुलाला खूप मोठा एक प्रॉब्लेम झाल्यानंतर या व्हॅल्यू एज्युकेशनशी त्या कनेक्ट झाल्या आणि त्यांना आपल्या शाळेमध्ये खूप याचा छान इफेक्ट मिळाला. ही चेतनाची टीम तिथे गेलेली आपण बघत आहात. चेतनाला मागच्या वर्षी इथे बघता आहात गीता परिवारचे सन्माननीय आपण इथे बघू शकता की मालानीजी इथे आहेत, सन्माननीय संजयजी मालपानी इथे आहेत. चेतनाला हा मागच्या वर्षी अवॉर्ड मिळाला आणि या वर्षी चेतनाला
हा हेम पिलर अवॉर्ड मिळालेला आहे आणि हे NCERTचे प्रमुख इथल्या उपस्थित सगळ्या सभेला उद्बोधन करत आहेत, सन्माननीय दिनेशजी सकलानीजी. तर आणि हे आपल्यासाठी खूप खूप म्हणजे जल्लोषाची किंवा एक अभिमानास्पद बोलावं लागेल. अंजलीजी हरणे, रेवतीजी भटलावंडे या विक्रमादित्य शाळेच्या शिक्षक आहेत का मॅडम? आपल्या शाळेच्याच आहेत ना? आमच्या शाळेचे येस. तर ह्या दोघींना यावर्षी याच्यामध्ये अवॉर्ड मिळालेला आहे. KW शाळेचे काही आहेत अंजुमन मोहम्मद सर, जयश्री पुडत मॅडम, अनघाजी यांना सुद्धा मिळालेला आहे हेमसारथी अवॉर्ड. त्यानंतर अगस्ती शाळेचे स्टुडंट्सला अवॉर्ड मिळालेला आहे. 5 विद्यार्थी सूरज आणि त्यांची नावं इथे आहेत. 3ऱ्या वर्गाचा, 4थ्या वर्गाचा, 7व्या वर्गाचा 3 विद्यार्थ्यांना रौप्य पदक मिळालेलं आहे. चांदीचं बक्षीस आहे. तर या प्रकारे ह्या विद्यार्थ्यांना विशेषतः हे इथले होते म्हणून मी हे टाकलेलं आहे इथं. आता प्रॅक्टिकल रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे? तर त्याची प्रोसिजर इथे आहे. ही मी तुमच्या शिक्षकांना व्यवस्थित सांगेल. प्रिन्सिपलनी हे समजून घ्यायचं आहे, की तुमच्या शाळेचं रजिस्ट्रेशन कसं करायचंय. तर माझ्या बोलता जर आपल्या सगळ्या शाळा जर इथे रजिस्टर होत असतील, तर खूप उत्कृष्ट होईल. आकाश आपण तिकडे चेक करू शकता आपल्या डॅशबोर्डवर. सगळे येस, प्रिन्सिपल येस. जे आहेत त्यांनी फक्त हँड रेज केला तर मला समजेल. कारण की कुणी इथे प्रिन्सिपल लिहिलेलं नाहीये नावासमोर. त्यामुळे मला कळत नाहीये, की मुख्याध्यापक कोण-कोण आहेत. जर हँड रेज केलं तर खूप छान होईल. ओके, श्रीधरजी. आणखी? आणखी आपल्या किती शाखा आहेत मॅडम? 14 शाखा आहेत प्रथमच्या 14 14. शाखेचे सगळे प्रिन्सिपल आहेत इथे? अपर्णाजी नाही अपर्णाजी ते मला आहेत. सांगितलं होतं. अच्छा, दमनजी आहेत, श्रीधरजी आहेत. बाकी हं. सगळ्यांचं लक्ष असेल वेबिनारमध्ये असं मी लक्षात गृहीत धरते. व्हिडिओ ऑफ करून सगळे आपले काम करत नसतील आणि हा पूर्ण वेळ आम्ही तुम्हाला जसं देतोय, मी माझे सगळे कामं सोडून इथे बसलेली आहे. त्यामुळे आपलंही पूर्ण अटेन्शन असेल वेबिनारमध्ये असं मी गृहीत धरतीये. कारण की 2च शिक्षकांनी माझ्या बोलल्याबरोबर हँड रेज केलेला आहे. इतर प्रिन्सिपलची मी वाट बघत आहेत मॅडम. आपण नाव घ्या सगळ्यांचं. म्हणजे सगळ्यांना कळेल की आपलं नाव उच्चारलं जातंय तर कमीत कमी व्हिडिओ ऑन असेल तर इकडे-तिकडे गेले असतील तर येतील. येस. रमेश सातपुते सर आहेत. श्रुती मॅडम आहेत. ओके. अन्नदाते सर आहेत. अन्नदाते सर आहेत. सॅमसंग नावाने आहे. मला त्यांचं नाव कळत नाहीये. आपलं नाव जर आपण रिनेम केलं तर खूप छान होईल. सॅमसंग. येस. सुरेश अन्नदाते अच्छा. सुरेश अन्नदाते सर आणि आहेत. सुषमा बोर्डे म्हणून पण नाव आहे. त्या पण ओके. प्रिन्सिपल आहेत. परंतु ते मग हँड रेज का नाही करत आहे? त्यांना Zoom तर आपण शिकलेलो आहोत. पूर्ण कोरोना काळामध्ये आपल्या खूप मीटिंग झालेल्या असणार आहेत. अपर्णा मॅडम स्वतः आहेत तिथे. हं. ठीक आहे मॅडम, आपल्याला कळू शकतं की आपले किती जण ॲक्टिव्ह आहेत आणि किती रिप्लाय करत आहेत. मेंढगे सर आहेत. येस, ओके. परंतु त्यांनी मला रिप्लाय करावा. करता येत नसेल तर मला ऑडिओ ऑन करून आपण बोलू शकता. ऑडिओ ऑन आहेत त्यांचे. नाही, ऑडिओ मॅडम नाही येत ऑन. मला ऑडिओ ऑनवाले इथे मेंढगे दिसतात सगळे. सरांचं काय दिसतंय ऑडिओ ऑन. नाही, फक्त तुमचा ऑडिओ ऑन आहे. व्हिडिओ व्हिडिओ ऑन आहे. व्हिडिओ हेंगे हां, सरांचा व्हिडिओ आहे. हां, हेंडगे सरांचा व्हिडिओ ऑन आहे. बाकी? हं. हां, बघा मॅडम मी उपस्थित आहे बरं का. येस, येस. मी तुम्ही पण मला आहे. दिसतात सर. ओके. बोर्डे मॅडम ओके. दिसतात मला. हां, ओके. मी पण आहे. ओके. तर आता हे रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, ते मी सांगू इच्छिते. पण त्याच्या आधी मी एकदा स्टॉप करते. आपण सगळ्याला मी बघते तर आपण सगळ्यांनी मला सांगा, की मी सांगत होते ते आपल्याला कळलेलं आहे का? कळलेलं आहे का? का काही डाउट्स आहेत? त्याच्यानंतरच रजिस्ट्रेशन करून फायदा आहे. नाहीतर काय होतं शाळा रजिस्टर करतात, आमच्याकडे नोंदणी होते. पुढे मुलं, विद्यार्थी काहीच ॲक्टिव्ह दिसत नाहीत. त्यामुळे मग ते एक वेगळं त्याचा इम्पॅक्ट चांगला पडत नाही मुंबईला आपल्या शाळांचा आणि आपल्या संभाजीनगरचंही नाव लौकिक तिथे चांगलं राहत नाही, की फक्त शाळा रजिस्टर होत आहेत, ॲक्टिव्ह कोणीच होत नाही. त्यामुळे मला असं वाटतं आपल्या सगळ्यांना कळाला असेल विषय तरच आपण पुढे जाऊया. अपर्णा मॅडमला खूप तळतळ होती, की आमच्या शाळेत हे व्हायला पाहिजे. मॅडम मला सारख्या म्हणत होत्या. त्यांची कळकळीची म्हणजे मला 2-3 दिवसापासून फॉलोअप सुरू आहे आणि आम्हाला खूप आनंद झाला. आम्ही सगळ्या शाळेमध्ये पोहोचतो. पण आपली पहिली शाळा किंवा 2री-3री शाळा आहे ज्ञानदान नंतर, की ज्यांनी स्वतःहून मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी हे पाऊल उचललेलं आहे आणि मॅडम आम्हाला आमच्या शाळेत हे राबवायचंय. मला खूप खूप आनंद झाला. आमच्या पूर्ण टीममध्ये याची चर्चा आहे. खरं सांगते मॅडम. आपला फोन आला तर मला आमचे अध्यक्ष
आणि आमच्या पूर्ण ऑफिसमध्ये याची चर्चा होती आणि मला फोन आला की मॅडम तुम्ही आधी या मॅडमला फोन करा की एवढे जागृत आहेत हे आपल्या विद्यार्थ्यांसाठी. तर खरंच मॅडम मी अभिमानास्पद म्हणजे मला वाटतं तुमच्यासाठी. खूप खूप अभिनंदन आपलं. धन्यवाद मॅडम. येस. आणि आता विधानसभेचे माननीय हेंडगे सर हा. यांनी हा विषय मनावर घेतला आणि त्यांनी या बैठकीचं आयोजन केलं. हा. आणि आता त्यापुढे आता सगळ्यांची चर्चा होऊन हा. मग पुढे तर काय विषय होईल त्यांच्या मार्गदर्शनाखाली मग आपल्याला ते कळेल पुढे. राईट. मग मी दाखवून देऊ का एकदा? कसं आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे? ती प्रोसेस दाखवायची हो, का? हो. हो, ओ हो. ओके. तर हो, सांगा हो. सांगा ताई सांगा सांगा. थँक यू. मी परत प्रेझेंटेशन करतेय. एक सेकंड. ओके, स्क्रीन आहे आपल्या समोर. तर आपल्याला कोणतं ऍप्लिकेशन वगैरे डाउनलोड करायचं नाहीये. Googleवर जाऊन आपल्याला फक्त हे लिहून घेऊ शकता तुम्ही, hemvirtues.com. HEMVIRTUES. हेमव्हर्च्यूज. आता रजिस्ट्रेशन करण्यामध्ये काहीच गैर नाहीये. पुढे ऍक्टिव्ह व्हायचं नाही व्हायचं हे तुमचा प्रश्न. परंतु तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये काय काय आहे ते तुम्ही स्वतः जाऊन बघू शकता तुमच्या रजिस्ट्रेशन वरनं. तर हे फक्त प्रिन्सिपलनी करायचंय. इतर शिक्षकांनी करायचं नाहीये. म्हणजे कोऑर्डिनेटर शिक्षक असतील, परंतु याच्यामध्ये स्वतः प्रिन्सिपल असावेत असं आमची रिक्वेस्ट असेल. कारण की याच्यामध्ये पूर्ण स्कूलचा कंट्रोल असणार आहे आणि पूर्ण रिपोर्ट्स तुम्हाला जे याच्यावर रजिस्ट्रेशन करणार आहे त्याच्याकडे याचा कंट्रोल असणार आहे. त्यामुळे प्रिन्सिपलनी याच्यामध्ये नोंदणी करावी. म्हणजे स्कूलचं रजिस्ट्रेशन हे प्रिन्सिपलच्या अंडर गायडन्स व्हायला हवं. कोऑर्डिनेटर जरी करत असतील किंवा आपले कॉम्प्युटर किंवा टेक्निकल टीम जरी करत असेल, परंतु प्रिन्सिपलला याचं पूर्ण नॉलेज असायला हवं. कारण की प्रिन्सिपलचा पूर्ण कंट्रोल याच्यावर असावा. hemvirtues.com या वेबसाईटवर आपण गेले तर तुम्हाला मी लिंक शेअर केली चॅट बॉक्स मध्ये. अच्छा, तो आपल्या कॉपी करून ठेवू शकता. मध्ये आपल्याला लिंक शेअर करण्यात आलेली आहे. ओके. जर आपल्याला माझ्या बोलण्याबरोबर आपल्या घरामध्ये दुसरा मोबाईल असेल तर आपण घेऊ शकता आपल्या मिस्टरांचा, वाईफचा. त्याच्यावरनं आपण रजिस्ट्रेशन सायमल्टेनियसली माझ्या बोलण्यासोबत करू शकता. ओके. म्हणजे काय इथे का करायला सांगतेय मी, म्हणजे काही प्रश्न आले तर तुम्ही इथेच मला विचारू शकता. मग सेकंड स्क्रीन तुम्हाला हेमव्हर्च्यूज नावाची दिसेल. या प्रकारे क्लिक केल्यावर दिसेल तुम्हाला. जर सगळे करत असतील तर मी हळू घेते, अदरवाईज मी पुढे जाते. कारण की ऑनलाईन आहे ना, तर मला तुमच्या प्रतिसादाची मला वाट बघावी लागणार आहे. त्यामुळे ऑडिओ ऑन जरी ठेवले, बॅकग्राऊंडमध्ये नॉईज नसेल तर चालेल. म्हणजे तुम्ही फटकन बोलू शकता. घडी-घडी तुम्हाला ऑन ऑफ करायची गरज नाही. थोडं हळू घेऊ का? सगळे करत आहेत का माझ्यासोबत? का फक्त नॉलेज शेअर करू? आपण दुसऱ्या मोबाईलवरनं हे करू शकता. Googleवर जाऊन HEMVIRTUE हेमव्हर्च्यूज. हेमा फाउंडेशनचं हेम, मूल्याचं व्हर्च्यू, हेमव्हर्च्यू हे टाकलं तरी तुम्हाला ही वेबसाईट दिसेल. काही जण करत असतील तर हेमव्हर्च्यूचा हा जो लोगो दिसतोय इथे क्लिक केलं तुम्ही तर पुढची स्क्रीन येणार. इथे तुम्हाला या प्रकारे दिसेल. फॉर एक्झाम्पल 3,83,126 विद्यार्थी या प्रोजेक्टला आपल्या जीवनात फॉलो करतायत. 10,153 टीचर्स या प्रोजेक्टमध्ये सहभागी झालेले आहेत अद्यतोवर. त्यानंतर 6,125 शाळा या कार्याचा फायदा घेत आहेत. हे आपल्याला दिसतं डॅशबोर्ड, याला म्हणतात. हे हेमा फाउंडेशनचं डॅशबोर्ड आहे. आता याच्यामध्ये तुमचा डॅशबोर्ड तयार करायचा आहे, शाळेचा पर्टिक्युलर. तर पुढे आपण जातो. चेतना फाउंडेशन बरोबर अद्याप 58 शाळा कनेक्टेड आहेत. 5,258 स्टुडंट्स जुळलेले आहेत चेतनाकडनं आणि 422 टीचर्स जॉईन आहेत. 0 का दिसतंय इथे? ऍक्टिव्ह स्टुडंट 0 दिसत आहेत आणि आत्ताच्या कॉम्पिटिशन मध्ये 0 दिसत आहेत, कारण की या वर्षीचं नवीन रजिस्ट्रेशन आहे. मागच्या वर्षीचा सगळा डेटा क्लिअर झालेला आहे. त्यामुळे 24 तारखेनंतर हेम पोर्टलचं बाकी ऍक्टिव्हिटी ऑन होणार आहे. आपण फक्त आता टीचर आणि स्टुडंटचं रजिस्ट्रेशन करू शकता, पण स्टुडंट्स काम सुरू नाही करू शकत. 24 तारखेला वेबिनार संपलं की 25 तारखेपासून तुम्हाला पोर्टल ओपन होणार आहे. म्हणजे एकदा तुम्हाला माहिती मिळाली की पोर्टल ओपन. तुम्हाला आता तुमच्या स्क्रीनवर आतमध्ये गेल्यावर साइन इन केलं
तर तुम्हाला हे दिसणार आहे पिक्चर. ओके. स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही किंवा लिहू शकता. मग स्कूलचं रजिस्ट्रेशन आहे का स्टुडंटचं आहे का टीचरचं आहे का आमच्यासारख्या NGO आहेत. तर स्कूलचं रजिस्ट्रेशन रेड केलेलं आहे. तर प्रिन्सिपलला याच्यामध्ये जायचं आहे. तुम्ही मला हो किंवा नाही म्हणत जा. तुम्हाला कळालं की मी पुढे जाणार आहे. मॅडम कुणीतरी तुमच्यापैकी मला येस किंवा नो म्हणा. हो मॅडम, पुढे चला. येस. ओके. तर आता हो. याच्यामध्ये स्कूल रजिस्ट्रेशन होत आहे. स्कूलच्या रजिस्ट्रेशनमध्ये तुम्ही क्लिक केलं तिथे की तुम्हाला पुढे जायचंय. मी स्क्रीन दाखवणार आहे तुम्हाला. इथे या प्रकारची माहिती तुम्हाला स्वतःची भरायची आहे. शाळेचं जे नाव पाहिजे तुम्हाला, ते नाव टाकायचे प्रॉपर स्पेलिंग सोबत. मग तुमच्याकडनं प्रिन्सिपलचं नाव इथे आलं तर खूप छान होईल. कोऑर्डिनेटरचं फर्स्ट नेम आणि लास्ट नेम. ओके. हां. त्यानंतर ओके. हां, विचारा. अच्छा, मोबाईल नंबर आहे इथे. तोच मोबाईल नंबर टाकायचा आहे, जो पुढे आयुष्यभर तुम्हाला कामी घ्यायचा आहे हा, राइट? आणि इथे वर चौकोन आहे. हाच नंबर WhatsApp असेल तर क्लिक याच्यावर पण करायचं, राइट मारायचं इथे आणि मोबाईल नंबर टाकायचा. हा मोबाईल नंबर महत्वाचा आहे. या मोबाईल नंबरवर पुढचे कम्युनिकेशन होतील. तुमचे काही अवॉर्ड असतात, तुमचे काही प्रोग्राम्स असतात, काही क्विज असतात, त्याची माहिती, नंतर वेबिनार कधी आहे, त्याची डेट काय आहे, त्याची लिंक काय आहे, आपल्या शिक्षकांबरोबर शेअर करण्यासाठी याच मोबाईलवर आमच्याकडनं कम्युनिकेशन होईल. आम्हाला काही जरी तुमच्याशी बोलायचं असेल तर आम्ही याच नंबरवर बोलणार, सगळ्या टीचर्सशी बोलणार नाहीत. त्यामुळे हा नंबर तुम्ही काळजीपूर्वक टाकायचा. आणि हा नंबर याच्यासाठी महत्वाचा आहे, हाच नंबर तुमच्या शाळेचा युनिक ID असणार आहे. आणि हाच नंबर तुमच्या शाळेचा पासवर्ड असणार आहे. कृपया पासवर्ड बदलू नका, कारण की बऱ्याच शाळांना प्रॉब्लेम आलाय. त्यांनी स्वतः फॉरगॉट पासवर्ड करून पासवर्ड बदलला. आता त्यांना आठवत नाहीये. आता आम्ही कमीत कमी 8 दिवस झाले झटतोय. आता त्यांचा पासवर्ड बदलून आम्ही देऊ शकलो. कारण की पासवर्ड हा तुमची तुम्ही बदलला तर मग ती अडचण जाते. तर तुमचा मोबाईल नंबर हा तुमचा ID आणि तोच तुमचा पासवर्ड आहे. हे लक्षात ठेवायचं. ईमेल ID ज्याच्यावर शाळेचं पूर्ण रिपोर्ट येणार आहे. जे रिपोर्ट तुम्ही आपल्या नोटीस बोर्डवर लागू शकता. आणि मी तर तुम्हाला हमखास सजेस्ट करेल, की तुम्ही आपल्या नोटीस बोर्डवर याचा फायदा घ्या, लावा. तुमच्या शाळेच्या रजिस्ट्रेशनवर याचा फरक पडणार आहे, की ही शाळा फक्त शिक्षण देत नाही अकॅडमिक, परंतु ही विनामूल्य विद्यार्थ्यांच्या मूल्य शिक्षणावर कार्य करत आहे. आणि दर महिन्याचा रिपोर्ट तिथे लागणार, तर इतर मुलांना कॉम्पिटिशन होईल, की अरे पुढच्या वेळेस आम्हाला इथे झळकायचंय. या महिन्यामध्ये कोणते विद्यार्थी पुढे आलेत, या महिन्यात कोणते विद्यार्थी पुढे आलेत, ते तुम्ही दर महिन्याची रिपोर्ट मोठ्या याच्यावर प्रिंटआउट काढून लावा तिथे तुम्ही. तर तुमच्या विद्यार्थ्यांनाही आनंद होईल. पॅरेंट्स जेव्हा येतील शाळेत त्यांना सुद्धा अभिमान वाटेल शाळेचा, की आम्ही चांगल्या शाळेत आपल्या मुलांना टाकलेलं आहे. तर ईमेल ID वर हे सगळं होणार. त्यानंतर ॲड्रेस, शाळेचा ॲड्रेस. नंतर एखाद्या तुमच्या जशा ब्रांचेस आहेत 8 किती म्हटल्या मॅडम तुम्ही ब्रांचेस पूर्ण? प्र- 14. 14. संभाजीनगरमध्ये आहेत सगळ्या? नाही, इथे किती प्रत्येक आहे? वेगवेगळ्या संभाजीनगरमध्ये एकच आहे. अच्छा. वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. हां, तर वेगवेगळ्या ठिकाणच्या ब्रांचेसची नावं होतील इथे, की समजा विक्रमादित्य शाळा, संभाजीनगर, विक्रमादित्य शाळा हे गाव. या प्रकारे इथे ब्रांचचे नाव येतील आणि सिटी. हं. ब्रांचचं नेम इथे प्रत्येक येणार शाळेचं नाव वेगळं आहे आणि सिटी पण वेगळी आहे. इथे. हां. आणि इथे पिन कोड, प्रॉपर पिन कोड आणि ॲफिलिएटमध्ये तुम्हाला काय टाकायचंय, तर ॲफिलिएटमध्ये तुम्हाला चेतना एम्पॉवरमेंट फाउंडेशन क्लिक केलं की हे ऑप्शन येणार तुमच्या समोर. भारतभराचे कोऑर्डिनेटर आहेत. इथे चेतना एम्पॉवरमेंट फाउंडेशन ही एकमेव NGO आहे, जी यांच्याबरोबर कार्यरत आहे, विनामूल्य सेवा करण्यासाठी. तर चेतना एम्पॉवरमेंट फाउंडेशन तुम्हाला टाकायचंय, म्हणजे पुढचं तुमचे कम्युनिकेशन आमच्याबरोबर होईल आणि तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील त्याचं निरसन आम्ही करू. ओके? इथपर्यंत आय थिंक ओके. तुम्हाला लक्षात आलं असेल. आणि हो, त्यानंतर हो. रजिस्टर म्हणून तुम्हाला प्रेस करायचे. खाली रजिस्टर दिसतंय? ते क्लिक केलं हो. की तुम्ही परत पहिल्या पेजवर जाणार आणि मग तिथे तुम्हाला साइन इन करायचंय. आता इथे तुम्हाला वर जायचं नाहीये, स्कूल रजिस्टर झालेलं आहे. इथे खाली तुम्हाला दिसतंय ब्लू कलरचं साइन इन. बघा हो. छोटंसं दिसतंय. आता सेकंड टाइम रजिस्ट्रेशन झाल्यावर तुम्हाला SMS येणार, की तुमचं सक्सेसफुल रजिस्ट्रेशन झालेलं आहे. मग साइन इन होणार. इथे तुम्ही क्लिक केल्यावर मग तुमची शाळा तुम्हाला दिसेल. इथे बघा, काही चुकलं असेल तर ते तुम्हाला परत सांगेल. जसं मोबाईल नंबर टाकता तर तुम्हाला आधी +91 वगैरे असं काहीच टाकायचं नाही. 10 आकडे तुम्हाला टाकायचे आहेत. त्यानंतर ईमेल ID चुकलं असेल, तुम्ही टाकलं नसेल तर ते टाकायचंय.
ओके. आणि जर ऑलरेडी रजिस्टर असाल तुम्ही तर ते परत घेणार नाही तुमचं. नंतर आता तुम्हाला परत ही स्क्रीन येणार. इथे तुम्हाला काय टाकायचंय गोस्वामी मॅडम सांगा मला? तुम्ही रजिस्टर झालेले आहात. आता इथे काय टाकणार तुम्ही? युजर नेम मध्ये काय टाकणार? आपल्या शाळेचा मोबाईल नंबर पासवर्ड मध्ये ना? राईट. मोबाईल नंबरच युजर नेम मध्ये येणार आणि पासवर्ड मध्ये हा. पण जो नंबर तुम्ही टाकलेला आहे तो नंबर येणार. हम्म. राईट. तुमच्या हो. शाळेसाठी तुम्ही जो तुमचा नंबर टाकलेला आहे जो पण तो नंबर तुमचा हो. पासवर्ड आणि आयडी. हो. मग लॉग इन करायचं, क्लिक करायचं लॉग इन वर आणि तुम्ही आतमध्ये एंट्री करता. अग्रसेन विद्या मंदिरच्या परमिशन आम्ही त्यांचा डॅशबोर्ड घेतला तुम्हाला दाखवण्यासाठी. तुमचा असा काही प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल. इथे तुमच्या शाळेचा लोगो टाका, फोटो टाका. इथे तुमचं नाव दिसेल, विक्रमादित्य शाळा, जे ब्रांच आहे ती. मग हा तुमचा डॅशबोर्ड. इथे समजा अपर्णा गोस्वामी मॅडम ज्या इथल्या मुख्याध्यापिका आहे त्यांचं नाव दिसेल. मग ज्यांचं नाव टाकलं असेल कोऑर्डिनेटर म्हणून. मग हो. तुमचे विद्यार्थी किती आहेत रजिस्टर? आपली स्ट्रेंथ किती आहे मॅडम? स्ट्रेंथ तिसरी आमची पासून 180. हा म्हणजे तिसरी पासून पुढची तर तेवढे विद्यार्थी इथे दिसतील. मग टीचर किती रजिस्टर झाले त्यांचा आकडा इथे दिसेल. किती विद्यार्थी तुमचं सांगण्यानंतर त्यांनी काम सुरू केलेलं आहे. घरी पण करू शकतात ते आई वडिलांच्या अंडर गायडन्स आणि शाळेमध्ये पण करू शकतात. तर ते इथे आकडा दिसेल. SCL कॉम्पिटिशन मध्ये तुम्हाला वारंवार मध्ये मध्ये जायचंय कारण की इथे सध्या कोणत्या कॉम्पिटिशन सुरू आहे ते तुम्हाला दिसणार आहे 24 तारखेनंतर. ओके. व्हॅल्यूज ऑफ द इयर मध्ये प्रोजेक्ट कोणते आहेत ते तुम्ही बघू शकता आणि तुमच्या शाळेत झालेल्या प्रोजेक्टची कनेक्शन जर त्या व्हॅल्यूची असेल, तुम्ही समजा स्वच्छतेवर काही घेतलं आणि त्या विद्यार्थ्यांचा त्या वर्षाचा तोच प्रोजेक्ट आहे, तर तुम्ही या व्हॅल्यूज ऑफ द इयर मध्ये जाऊन त्या ठिकाणी आपले व्हिडिओ अपलोड करायचे. व्हिडिओ फक्त चांगले बनवा, खाली नाव टाका, डेट टाका, खरे व्हिडिओ टाका, आहे ना, एडिटिंग करून नाही. तर तिथे प्रॉपर कोणत्या दिवशी कोणता प्रोजेक्ट घेतला, कोणत्या शाळेचे कोणत्या वर्गाचे विद्यार्थी होते, संख्या किती होती विद्यार्थ्यांची, हे सगळं तुम्ही तिथे टाकू शकता आणि एक छान व्हिडिओ बनवू शकतो. मग हायर एज्युकेशन, स्टुडंट्स लीडर बोर्ड हे सगळं तुम्ही इथे बघू शकता. या प्रकारे तुमचा डॅशबोर्ड ओपन होतो. मग स्टुडंट्स लीडर बोर्ड किंवा मॅनेज स्टुडंट. आता वर्ष सुरू झालंय तुमचं कार्य सुरू झालंय. तुमचे एका सोबत सगळे विद्यार्थी रजिस्ट्रेशन होऊ शकतात. तुम्हाला लिस्ट तयार करायच्या आहेत. स्टुडंट बल्क रजिस्ट्रेशन याच्यामध्ये 5 मिनिटात तुमचे सगळे विद्यार्थी सगळ्या शाळेचे रजिस्टर होऊ शकतात. तुमचं जे टेक्निकल काम पाहतात कॉम्प्युटर वगैरेचं ज्यांच्याकडे सगळ्या लिस्ट अवेलेबल आहेत त्यांना आम्ही दिलेल्या फॉर्मॅटमध्ये कॉपी पेस्ट करायची आहे आणि ते रजिस्ट्रेशनच्या फाईल रेडी झाल्या की ते ब्रोच करून त्या फाईल सिलेक्ट करून याच्यामध्ये आत जायचे. आत गेल्यावर समजा स्टुडंट बल्क रजिस्ट्रेशन तुम्ही सिलेक्ट केलं. याच प्रकारे टीचरचं पण रजिस्ट्रेशन होतं. हे बघा, हे तुम्ही क्लिक केलं. पुढे गेलात तुम्हाला हा ओपन होणार पेज. इथे चूज फाईल केलं. आधी तुम्हाला इथे क्लिक हिअर करायचं आणि हा फॉर्मॅट स्वतःकडे डाउनलोड करायचा. कुठे सेव्ह केलाय त्याला प्रॉपरली बघून घ्यायचं. मग त्याच्या फॉर्मॅटमध्ये पहिलं नाव, सरनेम, कोणत्या वर्गात आहे, मोबाईल नंबर काय आहे त्याच्या वडिलाचा किंवा आईचा, पॅरेंट्सचा, जो पण शाळेत रजिस्टर आहे तोच मोबाईल नंबर टाका. कारण की त्याच्यावरनं त्या मुलाला पुढे काम करायचंय. मग डिव्हिजन म्हणजे अ, ब, क, ड जे पण असेल आणि ईमेल नाही टाकला तरी चालेल इथे. आणि जर फाईल घेत नसेल तर तुम्ही फक्त शाळेचा ईमेल टाकून द्या आणि कॉपी पेस्ट करून टाका. ईमेल नाही टाकलं तरी चालेल. मग तुमची फाईल रेडी आहेत. सगळ्या वर्गाच्या फाईल तुमच्या रेडी झाल्या. 3ऱ्या वर्गापासून 12वी पर्यंत. मग त्या तुम्ही कुठे ठेवल्या तुम्हाला माहित आहे. नंतर चूज फाईल केलं तुम्ही की तुम्हाला त्या फाईलचं लोकेशन चूज करायचे आणि ते अपलोड करायचं. तुमची टेक्निकल टीम याला व्यवस्थित करेल. जे टेक्नोसॅव्ही आहेत ते बरोबर करतील. hemvirtu.com आणि तिथे रजिस्टर तुम्ही या प्रकारे करू शकता आणि मग त्याच्या पुढचं सगळं तुम्हाला तिथे बघायला मिळेल. आता या प्रकारे एखादा विद्यार्थी शाळा सुरू झाल्यावर रजिस्टर झाला. मध्येच त्यांनी चेंज केली, एखाद्याच्या ड्युट्या चेंज होतात, ट्रान्सफर होतं. मग त्या विद्यार्थ्याला तुम्ही इंडिव्हिज्युअल जाऊन रजिस्टर करायचं. परत लिस्ट अपडेट नाही करत बसायचं. तिथे एका स्टुडंटचं तुम्ही 4-5 जे पण तुमचे ऍड होतात किंवा काही टीचर तुमचे बदली होतात त्यांचं इथे जाऊन रजिस्ट्रेशन करायचं. बल्कमध्ये नाही जायचं. स्टुडंटचं रजिस्ट्रेशन तयार झालं. एक विद्यार्थी तुम्हाला रजिस्टर नाही करायचे. हे फक्त मी दाखवतेय. नवीन एखादा विद्यार्थी शाळा सुरू झाल्यावर आला तर. आणि या प्रकारे लॉग इन झालं त्या विद्यार्थ्याचं. युजर नेम, पासवर्ड सगळं रेडी झालंय. विद्यार्थ्यालाच फक्त हे दिसणार आहे. हे कोणत्याही टीचरला दिसणार नाही, शाळेला दिसणार नाही. कारण की हे काम
विद्यार्थ्याला करायचे, शाळेला कॉपी करून द्यायची नाहीये. त्यामुळे विद्यार्थी हे बघू शकणार आणि एकेकाला क्लिक केलं की त्याला त्याचं दिसेल. मोबाईलवरनं पण करू शकतो, लॅपटॉप, पीसी, शाळेच्या लॅबवरनं पण करू शकतो. इथे त्याचे स्कोर आणि पॉइंट्स ॲड होतात. हे पॉइंट्स शाळेच्या याच्यामध्ये पण ॲड होतात. जेवढे विद्यार्थी ॲक्टिव्ह तेवढे तुमची शाळा ॲक्टिव्ह दिसते. हे एमसीक्यूज आहेत. इंग्लिश, हिंदी दोन्ही भाषेमध्ये आहे. इथे इंग्लिश, हिंदी दोन्ही भाषेमध्ये आहे. त्याला जे बघायचं तो ते बघू शकतो आणि पुढे तो जात राहणार. या प्रकारे एमसीक्यूचं फॉर्मॅट आहे. आणि या प्रकारे त्याला तिथे लगेच ॲप्रिसिएशन मिळतं. काँग्रॅट्स, तुझा हा प्रश्न चुकला, तुझा हा प्रश्न बरोबर आहे, तू एवढे प्रश्न सोडवलेस, हा प्रश्न तू सोडलेला नाहीये. हे सगळं त्याला दिसतं इथे. त्याला लगेच त्याचा रिपोर्ट कळतो. तिथे स्टार्स मिळतात, त्याला अवॉर्ड्स मिळतात तिथल्या तिथे. त्यामुळे मुलांना मोबाईल गेम खेळण्याची सवय हळू तुटते. कारण की त्यांना इथे अवॉर्ड, रिवॉर्ड मिळतात. हे छोटे-छोटे त्यांना प्रोजेक्ट दिले जातात. जसं हे कलर द फेस. जरा मिळालं त्याला मार्क्स. या प्रकारे त्याचा रिपोर्ट कार्ड बनतो. तो याला डाउनलोड करू शकतो. या प्रकारे तो शेवटला महिन्याच्या शेवटी रिझोल्यूशन पास करतो की मैं अपने माता-पिता से सदैव जुड़कर रहूंगा. मैं कोशिश करूंगा कि मेरी वजह से मेरे करीबी और मेरे परिवार के लोगों को कभी कोई कष्ट न हो. मैं अपने रिश्तों को सदैव सहेज कर रखूंगा. या प्रकारचं रिझोल्यूशन तो टिक करतो, वाचतो सुद्धा आणि त्याचे 3 टास्क पूर्ण झाले की त्याला त्या महिन्याचं सर्टिफिकेट मिळतं. शाळेची इच्छा असेल तर शाळा सगळ्यात टॉपवाल्या किंवा सगळ्या विद्यार्थ्यांचे सर्टिफिकेट प्रिंट करून एखाद्या बालसभेत, एखाद्या विशेष प्रोग्राममध्ये सगळ्यांसमोर विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट देऊ शकते. तर एक वेगळा प्रोजेक्ट तुमचा होऊ शकतो. ओके. या प्रकारे हे सगळं चालतं. तर मी मॅक्सिमम तुम्हाला सांगितलेलं आहे. हे बघून घेऊ आपण एकदा. तर या प्रकारे विद्यार्थी त्याला जिथे जायचंय तिथे जाऊन ते सगळं बघू शकतो. हे मॅक्सिमम जेवढं शक्य होतं तेवढं मी आपल्यासोबत पूर्ण शेअर केलेलं आहे. आता आपले प्रश्न उत्तर असतील तर आपण विचारावं. आपल्याला लिंक आमच्या आकाशजींनी आपल्यासोबत शेअर केलेली आहे. आकाश सुद्धा चेतनाचे ट्रस्टी आहेत आणि आमच्यासोबत इथे चेतना हॅपी विलेजमध्येच राहतात. तर आपण आपले प्रश्न विचारू शकता. आपल्या प्रश्नावरनं कळेल मला की आपण किती अटेंटिव्ह होता आणि खरंच आपण होता की नाही मीटिंगमध्ये. आता व्हिडिओ ऑन करू शकता सगळेजण. थँक यू. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करावे एकदा. म्हणजे आपण आता आजचा हा मीटिंग इथेच आपण आता संपवू शकतो. आपण सर्वांनी जो वेळ दिला त्यासाठी आपलं खूप खूप धन्यवाद. आपले प्रश्न आपण आत्ताच विचारावे आणि काही टेक्निकल अडचणी असतील, काही पण आहे, स्पष्ट तुम्ही आता विचारा. म्हणजे सगळ्यांसमोर त्या प्रश्नाचं निरसन होईल आणि इतरांचे जे विचारत नाही त्यांच्याही प्रश्नाचं निराकरण होईल. येस. मॅडम आपल्याला कळाला पूर्ण प्रोजेक्ट? येस गोस्वामी मॅडम आपल्याला कळाला? हो मॅडम. हां. कळालंय. हेंडगे सर आपल्याला मी पोहोचले तुमच्यापर्यंत? आजच्या वेबिनार मधनं मी कोणाकोणापर्यंत पोहोचले? आपण रिप्लाय करू शकता. मैं आप तक पहुंच पाई हूँ तो आप लोग रिप्लाई कर सकते हो. इथे काही ट्रस्टी आहेत का मॅडम? काही ट्रस्टी जॉईन झालेले आहेत का शाळेचे? ट्रस्टीमध्ये नाही मॅडम पुण्यात. बरं. राज्य शिक्षक सगळे कार्यरत आहेत ना, शाळेत मुख्याध्यापक वगैरे ते सगळे जॉईन झालेले आहेत. ओके. श्रीधर सरांनी रिप्लाय केलेला आहे, माहिती कळाली. ओके. माधव सर काय म्हणताय? दमन सरांनी येस म्हटलेलं. येस सर बोला. दमन सर ऑडिओ ऑन करू शकता आपण. व्हिडिओ शक्य नसेल तर काही प्रॉब्लेम नाही. सगळेजण आपापल्या घरी असतात.
तर कधी कधी व्हिडिओ ऑन करता येत नाही, पण आपण ऑडिओ ऑन करून तर बोलू शकता. आय होप सो. एक प्रश्न होता. हा बोला सर. सर्व विद्यार्थ्यांकडे घरी लॅपटॉप किंवा संगणक असणार नाही, तर हे मोबाईलवर ऑपरेट करता येईल का? आरामाने करता येतं, पण ते कधी कधी मोबाईलचं हे असतं, अधिक दुरुपयोग नाही नको करावा मुलांनी, म्हणून आम्ही ऑप्शन आधी तो देतो. हो. मोबाईलवर तर आरामाने करू शकतात आणि कॉम्प्युटर लॅबमध्ये करू शकतात. दोन्ही ओके. ऑप्शन्स आहेत. कुणाकडे ओके, नसतील तर शिक्षकांच्या मोबाईलवरनंही ते त्यांना फक्त MCQ सोडवायचं आहे. बाकी व्हिडिओ तर तुम्ही शाळेतच दाखवणार आहात. 10-15 मिनिटं जरी बरोबर, वापरलं तर बरोबर त्यांचे आहे. प्रश्न सोडवले जातात. तर ते सोपं आहे ऍक्च्युली. येस. मोबाईलवर आणखी इझी पण जातं. फक्त मोबाईल त्यांनी स्मार्टली हँडल करावा. आणि हो, मोबाईल त्यांनी जास्त वेळ वापरला म्हणजे या प्रोजेक्टच्या नावाने आई-वडिलांकडून मोबाईल घेतला आणि त्याचा मिसयूज केला, तेही आपण कॅच करू शकतो. कारण की एक विद्यार्थी एक प्रश्न सोडवायला किती वेळ लावतो, हे त्याचे तिथे काउंट होतात. त्याने 3 मिनिटं लावले का 5 मिनिटं लावले 2 मिनिटाच्या कामाला, हे आपण तिथे लगेच कॅच करू शकतो. त्यामुळे दुरुपयोग जास्त करून तो करू शकत नाही, हे विद्यार्थ्यांना तुम्ही आधीच सांगा. येस, सुरेश सर बोला, दमन सर बोला. आपण हँड रेज केलाय किंवा समजलेलं आहे याच्यामुळे आपण हँड रेज केलाय असं मला वाटतं. ओके. ऑडिओ ऑन करू शकता आणि बोलू शकता किंवा मेसेजमध्ये मी वाट बघतीये आपल्या सगळ्यांची. मला दुसरी मीटिंग आहे, तर मी आपल्या सगळ्यांची वाट बघतीये. मला वेबिनार क्लोज करायचंय आता. कृपया लवकरात लवकर आपण उत्तरं द्यावेत. येस, संपदाजी. तर त्याच्यामध्ये कोऑर्डिनेटर लागणार आहेत. हा, तर ते आता आपलं रजिस्ट्रेशन करताना कोऑर्डिनेटरचं नाव आता टाकणं आवश्यक आहे का? आता टाका, नंतर तुम्ही चेंज करू शकता ना. किंवा आपल्याला ते नंतर बदल करता येईल? हा, नंतर तुम्ही ओके, चेंज करू शकता. यू कॅन अपडेट. जे मुख्य आहेत ना ते ओके. अपडेट कधी पण करू शकतात. ओके, थँक्यू. हा, आता तुम्ही तुमचं नाव टाकलं तरी चालतं. नंतर तुम्हाला वाटलं की हे शिक्षक पाहिजे कोऑर्डिनेटर म्हणून, तुम्ही नंतरही टाकू शकता. परंतु हेमश्री अवॉर्ड वगैरे साठी माझी इच्छा होती की प्रिन्सिपलची नावं असायला पाहिजे. बाकी कोऑर्डिनेटरचं नाव पण ते आपल्याकडून घेतात. ते आमच्याकडनं त्यांना लिस्ट जातेच. आणि एक आमचा ग्रुप आहे प्रिन्सिपल आणि कोऑर्डिनेटरचा. तिथे आम्ही दोघांना ऍड करतो. कारण की बऱ्याच वेळेस प्रिन्सिपलकडे खूप जास्त व्याप असतो. प्रिन्सिपल स्वतः प्रॅक्टिकली करू शकत नाही. तर तुम्ही एका शिक्षकाला कोऑर्डिनेटर नेमून तुमचा नंबर ते घेऊन त्याच्यावरनं कोणत्याही कुठूनही PC वरनं मोबाईलवरनं ऑपरेट करू शकतात. म्हणजे त्यांना तुमचा फक्त नंबर तुम्हाला द्यायचा आहे. जरुरी नाही तुमच्याच मोबाईलवरनं हाताळायचा किंवा तुमच्याच PC वरनं ते हाताळतील. ते कुठूनही तुमचा मोबाईल नंबर वापरून तुमच्या शाळेचं प्रतिनिधित्व करू शकतात. ओके, ओके. समजलं मला. हां. पण नाव तुमचं असलेलं बरं, कारण की तुमच्या दोघांचं नाव जाईल पुढे. हेम सारथीसाठी कोऑर्डिनेटर टीचर जातात आणि हेमश्रीसाठी प्रिन्सिपलचं नाव जातं. आणि डॅशबोर्डवर पण प्रिन्सिपलचं नाव दिसतं ना. तर त्यामुळे आमची इच्छा होती की कोऑर्डिनेटरच्या जागी आपलं नाव असावं. येस, आणखी काही प्रश्न असतील तर प्लीज विचारा आताच. येस, दमन सर आणि सुरेश सर, काही बोलायचं असेल तर बोला. मला वाटतं एकतर सगळ्यांना समजलेलं आहे किंवा जे रिप्लाय करत नाहीये त्यांचं मला काही कळत नाहीये मॅडम. काय करावं? नाही समजलेलं मी त्यांच्याशी नंतर चर्चा करून मग आम्ही तुम्ही चर्चा सांगतो करा तुम्हाला. आपसात. मी हो. मग इथे मीटिंग बंद करू. मी आपली रजा घेते. हो. आपला हेणगे आपण सर येस. हेंडगे हेणगे सर आहेत का सर. तुम्ही? हेंडगे सर दिसत होते, परत आउट झाले सर मीटिंग मधून. आहेत ते आहेत त्यांचा सर. आहेत सर. सर आहेत आवाज सर. येतोय हेणगे सर? मी त्यांना अनम्यूटचं मेसेज पाठवलेला आहे. ते करतील कदाचित ऑन. हेंडगे सर आपण बोलू शकता. आवाज येत असेल तर. तर आपण आवाज येतोय? सगळ्यांनी येस, आपण सगळ्यांनी माहिती लक्षपूर्वक ऐकली. संपदा मॅडमचा मेसेज आलेला आहे. माधव सरांचा मेसेज आलेला आहे. श्रीधर सरांचा आलेला आहे.
काही जणांनी ऑडिओ ऑन करून बोललेले आहेत. तर जे 6-7 ओके मॅडम. 5-6 जे मला रिप्लाय आलेले आहेत त्यांच्या सगळ्यांचं धन्यवाद. मॅडम माधव सरांचं, संपदाजीचं, आणखी श्रीधर सरांचं यांचं रिप्लाय मला आलेला आहे आणि बाकी ऑडिओ तुम्ही ऐकलेले आहेत. नमस्ते मॅडम. नमस्ते. हा, एक बोलायचं होतं. आम्ही ही प्लीज. सगळी मूल्य आमच्या शाळेमध्ये आमच्या वेगवेगळ्या उपक्रमाच्या किंवा दैनंदिन परिपाठामधून आम्ही हे विद्यार्थ्यांमध्ये रुजवत असतो. राईट. मग अवॉर्डसाठी किंवा किंवा कुठल्याही या तुमच्या याच्यासाठी ते फक्त त्या पद्धतीचं आम्ही करत नाही. हा. पण बाकी सगळी जीवनमूल्य असेल किंवा संस्काराचे भाग असतील किंवा विद्यार्थ्यांमधून वेगवेगळ्या परीक्षा असतील. उदाहरणार्थ आम्ही ती एक परीक्षा पण विद्यार्थ्यांसाठी घेतो जी जीवनमूल्यावर आधारित असते. नक्की. हा. अशा प्रकारच्या ह्याच्यातून आम्ही जातो. फक्त आम्हाला ह्या प्रोसिजर मध्ये येण्यासाठी हा. थोडंसं विचार करावा लागेल आणि हा. आमच्या म्हणजे मला असं वाटतं ऑलरेडी तुम्ही करताय, मग याचा फायदा का नाही घ्यावा? जे करत नाहीयेत ते त्यांच्यापेक्षा तुम्ही जे करत आहात त्यांना फायदा मिळावा अशी माझी आतून इच्छा आहे, आर्त इच्छा आहे. आणि दुसरी गोष्ट मॅडम, त्याच्यामध्ये जे परिपाठामध्ये आपण घेतो तर ते एक लेख टाईप असं वाचून दाखवत असतो किंवा सांगत असतो. पण यामध्ये बेनिफिट असा आहे की विद्यार्थ्यांना डायरेक्टली व्हिज्युअल्सच्या माध्यमातनं आपण त्यांना दाखवतो, कारण ते जास्त मुलांच्या लक्षात राहतं. पिक्चर 3 तासाचा मुलं म्हणजे 5 मिनिटात तुम्हाला त्याची स्टोरी सांगतात, तर तसं हे मूल्यांचंही तसंच आहे. 20 मिनिटाचा तो व्हिडिओ असतो. तो जर विद्यार्थ्यांनी बघितला तर तो लगेच कॅप्चर करतात आणि प्रॅक्टिकल जीवनामध्ये सुद्धा ते इम्प्लिमेंट करायला इझी जातं आणि ते जास्त आणि लक्षात बसतं. हा, हे खूप येस. छान. आणि विशेषतः आपण एकेका विद्यार्थ्याचं असेसमेंट इथे करू शकतो ना मॅडम. असेसमेंट पार्ट हा आपण जे तुम्ही जे करताय त्याच्यात असेसमेंट पार्ट खूप महत्वाचा आहे. तर तो तुम्हाला इथे रेडीमेड मिळतोय आमच्याकडून. तर तो फायदा आहे. आणि विनामूल्य सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचा छुपा अजेंडा काहीच नाही. आम्ही काही चार्ज करत नाहीये तुमच्याकडनं. सगळं तुमच्या हातात आहे. नंबर तुमचा आहे, रजिस्ट्रेशन तुमचं आहे, ऑनलाईन पोर्टल तुमचं आहे. तुम्ही कधीही ते कुठूनही ऍक्सेस करू शकता. तर ते सगळ्यात महत्वाचं आहे ना. एक प्रिन्सिपल कुठेही बसून आपल्या विद्यार्थ्यांची जी प्रगती आहे ती ऍक्सेस करू शकतो. आणि तिथल्या तिथे तुम्ही शिक्षकांना नेमलं तर त्यांच्या पॅरेंट्सला सुद्धा मेसेज जाऊ शकतो की तुमचा विद्यार्थी, तुमचा मुलगा, तुमचं अपत्य इथे इथे या फलाण्या व्हॅल्यूमध्ये काम करतोय. तर त्यांनाही वाटतं. तर हे असेसमेंटचा पार्ट हा महत्वाचा आहे. आणि विशेष म्हणजे आता जे सरांनी सांगितलं ना, की पिक्चर बघून जे आपल्याला मुलांना लक्षात राहतं. येस. त्याचे कारण ते जे स्टोरी आहेत, ते पिक्चर आहेत आणि ते मूल्य इतके छान स्वरूपात मिळतायत त्याच्यामध्ये आणि मुलांना स्वावलंबन पण शिकतं, की स्वतः मुलं ते तयार करतायत. येस. स्वतः मुलं शिकतायत आणि मुलं स्वतः परीक्षा देतायत त्याची. म्हणजे कुठल्या अवॉर्डसाठी नाही, पण हा. मुलं स्वतः तयार होतेत. ही गोष्ट त्यातून आपल्याला शिकण्यासारखी आहे. मुलं पाहतायत स्वतः आणि येस. परीक्षा पण देतायत आणि त्याच्यात स्वतःच त्यांच्या ह्याच्यावर स्वतःच त्यांना अवॉर्ड मिळणार आहेत. ते येस. काही आपण मिळवून देणार नाहीयेत त्यांना त्याच्यातली गोष्ट. हे अवॉर्ड तर म्हणजे ही अवॉर्ड गोष्ट साठी त्यांना काही येस आणि जाण्या येण्याचा खर्चच हेमा फाउंडेशन करतीये. त्यांचा काय याच्यामध्ये फायदा आहे ना. ते मुंबईला बसलेले आहेत. हो. तर त्यांना काही याच्यात गव्हर्नमेंट नाही. काही देत नाही. आणि जी हा, पिक्चर गव्हर्नमेंट आहेत काही ते देत छान नाही. आहेत. छोट्या-छोट्या गोष्टी, येस. पिक्चर आणि ते येस. एक ठिकाणी त्यांना पाहायला मिळतायत. आणि युट्यूबवर आणि मोबाईलवर रिअल लाईफ चांगलं पाहायला मिळतंय. येस, युट्यूबवर रिअल आजकाल लाईफ ते जाऊन बघू स्टोरीज शकतो. आहेत. जसं की विवेकानंदांची स्टोरी आहे, अब्दुल कलामांची आहे. असे रिअल लाईफ स्टोरीज ते एक्सपिरियन्स विद्यार्थ्यांना ते सांगणार आहेत त्यांचा. आणि कसं आहे युट्यूबवर आज तुम्ही जा म्हणजे तुमचे प्रश्न संपतील. तुम्ही युट्यूबवर जा आणि हेमा फाउंडेशन व्हॅल्यूज असं टाकून बघा. तुम्हाला हे मूल्यांच्या स्टोरीज काही मिळतील. एखादा व्हिडिओ तुम्ही बघून बघा. आणि माझं असं रिक्वेस्ट असेल, तुमच्या घरात जर तुमचे मुलं असतील, त्यांना घेऊन बघा तुम्ही तो स्टोरी. आणि तुम्ही थोडंसं असं बसा, की तुम्हाला तुमच्या मुलांचं एक्सप्रेशन कळायला हवं, की त्यांना किती इंटरेस्ट येतोय, काय येतोय. मग त्याच्यावरनं तुम्हाला कळेल, की मुलांना काय फायदा होईल. येस शिवाजी सर, नक्की. थँक यू. आपल्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. मी आपली आता रजा घेते. मॅडम तुम्ही नंतर नक्कीच निरोप कळवा आणि तुम्हाला चालेल प्रोसिजर मॅडम. सगळं सांगितलेलं आहे. मला न सांगताही तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. आम्हाला आमच्या डॅशबोर्डवर कळेल कोण कोण रजिस्ट्रेशन केलेलं आहे. 24 तारखेनंतर फक्त तुम्ही मूल्य बघू शकणार आहात. त्याच्या आधी तुम्हाला बघायचे असतील व्हिडिओ तर तुम्ही YouTubeवर बघू शकता. 24 तारखेच्या आधी तुम्ही विद्यार्थी ऍक्सेस करू शकत नाही. आकाशजींनी तुम्हाला तुमच्या आणखी सुविधेसाठी लिंक पाठवलेली आहे. मॅडम तुम्ही येस, कॉपी येस. करून तुमच्या ग्रुपमध्ये टाकून द्या. चालेल दायित्व मॅडम. मूव्ही आहे. ही दायित्व, दायित्व रिस्पॉन्सिबिलिटी. जिम्मेदारी म्हणून ही मूव्ही आहे. ही तुम्ही स्वतः बघू शकता.
तुमच्या स्वतःच्या मुलासाठी घरी ही मूवी आज लावा आणि बघा. ही आपल्या आता तुम्ही कॉपी करा चॅट बॉक्स गाय- मधून, नंतर व्हॉट्सअपला कुणाला तरी शेअर करा टीचर्स ग्रुप मध्ये. चालेल. येस, आता गायत्री कॉपी ताई करून घ्या. हा, बोला, हेडगे बोला. सर बोलतो. बोला सर. हा, Yes. बोला. गायत्री ताई, आपल्या सेशन मधून बरचसं काही आम्हाला शिकता आलं. परंतु थोडे काही बंधनं असतात. आमचे सेक्रेटरी किंवा कार्यवाह जे संस्थेचे आहेत, येस, प्रोटोकॉल आहे. या ठिकाणी मी सगळ्या मुख्याध्यापकांचं असलेलं प्रतिनिधित्व करतोय. या सगळ्यांना मी या अनुषंगाने चर्चा करून या सेशन मध्ये सहभागी करून घेतलंय. नक्की. थोडस संस्थेचे सेक्रेटरी यांच्याशी आपला विषय नक्कीच मी ठेवेन येस, आणि जो काही निर्णय आहे तो नक्कीच. चालेल. तर ही लिंक मी याच्या आपल्याबरोबर share- अगोदरही आमच्या अपर्णाताई आपल्याशी जुडलेली आणि सुद्धा या अगदी ताई, आपले खूप खूप धन्यवाद. खूप छान पद्धतीने आम्हाला तुम्ही मार्गदर्शन केलं. Thank you. याचा उपयोग नक्कीच विद्यार्थी पालकांना आणि आम्हालाही नक्कीच होणार आहे. नक्की आपण नक्की याचा लाभ घ्यावा. थँक्यू. मॅक्झिमम शाळा याचा फायदा घ्यावा. आपण पुढच्या वर्षी आपल्यापैकी कुणी मला हेमश्री अवॉर्ड घेताना दिसावेत. ई बाईक आपल्या संभाजीनगर मधल्या शिक्षकांना, विद्यार्थ्यांना यावी, हीच शुभेच्छा. आपल्याला शुभरात्री आणि आपल्या जीवनात सुख, शांती, संपदा सगळ्यांची भरपूरता असावी याच शुभकामना सहित मी आणि आकाश चेतना एम्पॉवरमेंट फाउंडेशन कडनं आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.